श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परम पूज्य श्री राघवेंद्र स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने गेली कित्येक वर्ष आपण हा कार्यक्रम करतो. काळाच्या ओघात सगळीकडे बदल होत गेले. अशा कार्यक्रमांना श्रोते हे अगदी मोजके किंवा निवडक यायला लागले. गोव्यातली परिस्थिती पुण्यापेक्षा बरी आहे असं सांगितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो आहे. मुख्य काय आहे की सातत्य कार्यक्रमात राखणं. ज्या वेळेला देवारी सर होते त्यावेळेला ते पूर्ण वेळ या कार्यक्रमासाठी म्हणजे या कार्यासाठी देत होते आणि त्यांच्यात एक डेडिकेशन होती. शिक्षक होते मुख्य म्हणजे, त्यामुळे कार्यक्रम आयोजित करणं वगैरे त्यांना सवय होती आणि व्हायचं. नंतर कोविड आल्यानंतर अनेकांना सबब मिळाली की आता नको कार्यक्रम सुरू करायला, कोविडनंच आपल्याला सांगितले पुरे म्हणून. पण इथे जयंतरावांनी मात्र मनावर घेतलं आणि गेल्या वर्षीही कार्यक्रम केला होता आणि यावर्षीही कार्यक्रम. यावर्षी मला कार्यक्रम का करावाच वाटतो, या निमित्ताने आपण मंडळी भेटतो. हल्ली आत्ता तेच बोलत होतो ना, हल्लीची जी पिढी आहे ती एवढी ओव्हर एक्सपोज्ड आहे एकमेकाला थ्रू दॅट लेन्स, म्हणजे कॅमेरा असेल, लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, की त्यांना असं परस्पर भेटून शेजारी जरी बसल्या तरी त्या मोबाईलवरून बोलतील अशी परिस्थिती आहे. एकाच घरात सुद्धा या खोलीतून त्या खोलीत त्या मोबाईलवरून बोलतात. ज्याला वॉर्मथ म्हणतात, ऊब, संबंधांची ऊब, ती आपल्या पिढीला बऱ्यापैकी जाणवलेली आहे, आपण जपलेली आहे ती. त्यामुळे अशा कार्यक्रमांनी जावं असं वाटतं. मुख्य म्हणजे आपलाही अभ्यास होत राहतो. आद्य शंकराचार्य म्हणजे दोन्ही, त्याला म्हणतात शंकरम, लोकशंकर. नाही, लोकांचं कल्याण करणारे हे जे आहेत आद्य शंकराचार्य, त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी काय केलं तर आपण म्हणतो 4 दिशांनी 4 मठ स्थापन केले, बरोबर. परंतु ते समाजासाठी केलेलं काम, व्यक्तीसाठी. जे साधक आहेत, भक्त आहेत, ते खूप ज्ञानी होते. कोण? शंकराचार्य. पण साधक आहेत, भक्त आहेत, त्यांच्यासाठी काय तर त्यांनी स्तोत्र रचले. जवळजवळ सर्व देवांची स्तोत्र त्यांनी रचलेली आहेत. आणि ते रचताना त्या आपलं मुख्य दैवत शंकर आहे असं नाही. एक सहज गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. वय वर्ष 9, 10 असेल पण 9च. ते पोचले नर्मदा तटाकी असलेल्या एका गुहेत. त्यांना गुरुची ओढ लागलेली होती आणि हेच आपले गुरु गोविंद यती, हे आपले गुरु, हे त्यांनी ठरवलं आणि केरळपासून ते आले कुठे? त्या नर्मदेपर्यंत. बघा, संपूर्ण अर्धा दक्षिण हिंदुस्थान. आणि वय चालत आले ना, ते जवळजवळ वर्षभर ते चालत होते किंवा काही महिने तर नक्की चालत होते. हे जे गोविंद यती होते ते अत्यंत वृद्ध झालेले होते. त्यांचे जे शिष्य होते ते सुद्धा 70, 80, 90 वगैरे वर्षांचे होते. लोकांची काय मागणी होती की हे जे ग्रंथ आहेत संस्कृत, ते पद्यात आहेत, व्हर्स आपण ज्याला म्हणतो, समजायला अवघड जातात. ते गद्यात कोणीतरी त्याचं भाषांतर केलं पाहिजे आणि थोडी कॉमेंट्री त्याच्यावर केली पाहिजे, ज्याला भाष्य म्हणतात. भाष्य. आम्ही भाष्य ग्रंथ लिहितो, तुम्ही आम्हाला एक एक ग्रंथ वाटून द्या. ते म्हणाले नाही, भाष्य लिहिणारी व्यक्ती येणार आहे. काही वर्ष गेली हो याच्यात. अनेक दिवस हा छोटा मुलगा आला, त्यावेळेला ते म्हणाले की हा भाष्य करणार आहे. सगळेजण हसले. मग ते म्हणाले, अरे तू कोण, तुझा परिचय करून दे. आपण हल्ली परिचय म्हटल्यानंतर बायोडेटा देतो. आणि बायोलॉजी हे शरीराचं शास्त्र आहे. बायोलॉजी आपल्याला माहीत आहे, बायोस म्हणजे लाईफ अँड लॉजी म्हणजे सायन्स, शरीराचं सायन्स आहे. परिचय करून द्यायला शरीराचा का मी हे शिकलो वगैरे, हे शरीराच्या अंगानं मी शिकलेलं आहे. माझ्या ह्या कल्पना आहेत, मला जीवनात हे करायचं आहे, त्याच्याही आत जाऊन त्याने हे सगळा बाहेरचा परिचय. मला हे कार्य करायचं, मी कार्य बाहेर करणार आहे. मला अशी संस्था काढायची, संस्था मी बाहेर काढणार आहे. हे आत जायला सुरुवात केली.
म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितली पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत मी नाहीत, शरीर मी नाही, 5 इंद्रिय मी नाहीत शरीरांचे, मला शरीर नाही तर शरीराचे संबंध असलेले आई वडील सुद्धा नाहीत, मला मित्र नाहीत, मला नातेवाईक नाहीत, आणि देहच नाही म्हटल्यानंतर मला जन्मही नाही आणि मला मरणही नाही. खूप आत गेले, मला जात नाही, मला धर्म नाही, हे लक्षात ठेवा. मग मी आहे कोण? तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद रूप शिव तो मी आहे. आज आपण जे शिवमानस पूजा करणार आहोत ती दोन्ही, आपण मूर्तीतलाही शंकर पाहतो, आपण शिवलिंगही पाहतो, परंतु ही जी पूजा आहे ती दोन्हींची आहे. मूर्तीतला शंकर ज्याला मूर्त शंकर म्हणूया आपण, आणि अमूर्त शंकर अव्यक्त शंकर त्याचीही पूजा आहे. पहिल्यांदा वाटताना हे काय आपण अर्पण करतोय, म्हणून जरा शंकराबद्दलही आपण थोडी माहिती मिळवणार आहोत, मानसपूजेबद्दल माहिती मिळवणार आहोत. आणि ही मानसपूजा आहे ती आपण सुरुवातीला म्हणूया, किती सोपं आहे, त्याचा अर्थही बघायला हरकत नाही, आणि नंतर आपण विचार करूया. शिवमानसपूजा ही शिवतत्वाची पूजा आहे, लक्षात ठेवा, शिवतत्वाची. परंतु उपचार जे दिलेले आहेत ते देहाचे उपचार आहेत. आपण जे गणपतीला जशी पूजा करतो, षोडशोपचारे जशी पूजा करतो, तशा गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. म्हणजे तत्व आहे किंवा जे चैतन्य आहे, अमूर्त आहे, त्याला तुम्ही कशी माळ घालणार आहात, त्याची आरती कशी करणार आहात, ते सर्वव्यापी आहे. पण दोन्हीचं अत्यंत सुंदर असं रूप आपल्याला या छोट्याशा स्तोत्रात मिळतं. म्हणून मी सांगतो माझ्या नंतर म्हणायचं. रत्नैकल्पितमासनं हिमजलै, कल्पितमासनं हिमजलै, स्नानञ्च दिव्याम्बरं, नानारत्नविभूषितं मृगमदा, मदा आणि आमोद, मोदांकितं चंदनं, जाति चंपक बिल्वपत्र रचितं, पुष्पंच धूपं तथा, दीपं देवदयानिधे पशुपते, हृत्कल्पितं गृह्यताम्, सौवर्णे नवरत्नखण्डरचिते, पात्रे घृतं पायसं, भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं, रम्भाफलं पानकं, शाकानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं, ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु, छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं, चामरयोर्युगं व्यजनकं, चादर्शकं निर्मलं, वीणाभेरिमृदङ्गकाहलकला, गीतं च नृत्यं तथा, साष्टांगं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा, ये तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाण प्रभो. आता हे सगळे उपचार अर्पण केलेले आहेत. दे आपण बघितलं, धूप दीप वगैरे सगळं बघितलं. आता काय म्हणतात बघा. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा, प्राणा शरीरं गृहं, पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः,
संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यत् यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शंभो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनयं वा मानसं वा पराधम् विहितम अविहितम विहितम अविहितम वा सर्वमेतत्क्षमस्व सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो। इति श्रीमच्छंकराचार्य विरचिता शिवमानस पूजा संपूर्ण। हे जे आदि गुरु शंकराचार्य त्यांनी ही केलेली मानसपूजा आहे। त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या मानसपूजा केल्या, अनेक देवांचे ध्यानमंत्र। मगाशी मी तुम्हाला एक प्रसंग सांगत होतो की ज्यावेळेला ते आले त्यांनी ज्यावेळेला आत्मपरिचय करून दिला, आत्मषटकम म्हणतात, 6 श्लोक आहेत। आणि मी हे नाही सांगत शेवटी मी आहे कोण तर चिदानंद रूप शिवोहम शिवम। सगळेजण चकित झाले, या वयाच्या मुलाला एवढी कशी जाण आहे, आत्मस्वरूपाची जाण आहे। मग म्हणाले काही हरकत नाही, याला भाष्य ग्रंथ करू देत। हे ग्रंथ असे लावलेले होते। मग हे लहान मूल आहे ना, त्यांनी इतरांच्या मदतीने ग्रंथ आपण जशी पत्त्याचे पानं पिसतो ना तसे वर खाली करून डोळे मिटून एक ग्रंथ, तो विष्णू सहस्रनाम निघाला। तो ग्रंथ तिथे होता, पण यांची सगळी परंपरा आहे ना ती शंकराची परंपरा आहे, शंकराची परंपरा। विष्णू सहस्र परत निराळ ठिकाणी ठेवला, परत त्यांनी हे केलं डोळे मिटून आणि परत काढला, असं 3दा झालं। 3ही वेळेला विष्णू सहस्रनाम आलं। आणि म्हणून ते काही हरकत नाही, पहिला भाष्य ग्रंथ विष्णू सहस्रनाम, हे लक्षात ठेवा। म्हणून शंकराचार्यांची म्हणून जी क्षेत्र आहेत तिथे विष्णू सहस्रनाम नित्य पाठात आहे। असं म्हणत नाहीत की अरे विष्णू कशाला, आम्ही शिव आहोत वगैरे, असं काही नाही आहे। फार चांगला संयोग आहे तिथे, हा एक लक्षात ठेवा। मानसपूजा जी आहे ना ती सध्याचा जो काळ आहे, मी 4 गोष्टी सांगतो, त्या 4 गोष्टी आपल्याकडे असतातच प्रत्येकाकडे। चिंता आपल्याला लागलेली असते, चिंता ही भविष्यकालीन आहे। नाना कल्पना आपल्या मनात येतात, नकारात्मक विचार आपल्या कल्पना, नेगेटिव्ह थॉट्स, आपण नेगेटिव्हिटी हा शब्द वापरतो, नकारात्मकता हा एक भाग आहे। मनावरचा ताण, हे जवळजवळ सर्व मानव जातीला, काय आपण म्हणतो सर्व मानव जातीला मनशांती पाहिजे, आनंद पाहिजे। त्याच्या आड काय येतं तर हेच येतं, कल्पना, नकारात्मक विचार, नको त्या कल्पना। एरवी कल्पनाने मी कविता करतो, कल्पनेने आता चंद्रावर जे गेले ना ती पहिल्यांदा कल्पनाच होती। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1869 साली एक पुस्तक लिहिलं, आणि तो पुस्तक जर गुराख्याचा पोरासारखं होतं, ते आपल्या गावातूनही बाहेर गेलं नव्हतं, पण त्यांनी जर्नी टू द मून अँड फ्रॉम मून बॅक टू द अर्थ पुस्तक लिहिलं। नंतर त्यांनी कितीतरी लीग्स टू द बॉटम ऑफ द सी तेही पुस्तक लिहिलं। नंतर अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, ह्या मुलाला कसली प्रतिभा, या कल्पना मी तुम्हाला सांगतो, ही जी एक कल्पना आहे। आणि बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 1969 साली माणूस चंद्रावर गेला। म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकात जी कल्पना केलेली होती की 2 यानं जातील, एक चंद्राभोवती फिरेल, दुसरं त्यातून सुटेल आणि चंद्रावर उतरेल, ईगल आणि कोलंबिया अशी त्यांनी नावं दिलेली होती। तीच नावं ते अपोलो 8 जे गेलं पहिल्यांदा, आर्मस्ट्रॉंग वगैरे, त्यांनी तीच नावं कायम ठेवलेली होती। आपण आता विक्रम जो ठेवलेला आहे ना, तो विक्रम साराभाईंना दिलेली एक श्रद्धांजली आहे। विक्रम साराभाई जे आहेत त्यांच्यामुळे आपलं रिसर्च आहे, कॉस्मिक रेज वगैरेचा रिसर्च, आणि मुख्य म्हणजे ॲटॉमिक प्रोग्राम, डॉक्टर भाभा, विक्रम साराभाई, ते MG काय मेनन हे होते, ही सगळी, आणि होमी सेटना, हे दादा माणसं होते। म्हणून भाभांचा अपघात झाला, ते अकस्मात गेले, तरी भारताचा हा न्यूक्लिअर प्रोग्राम एका सेकंदाने किंवा एका सेंटीमीटरने सुद्धा मागे आला नाही। कारण का कोणास ठाऊक, पण भाभांचं एक तत्व होतं,
जे बाबांच्या आधी गांधीजींनी पाळलं होतं की तुम्ही अनुयायांची शाळा तयार करा। आता मुख्याध्यापकाला माहिती आहे आपण या दिवशी निवृत्त होणार आहे, ही संस्था जर आपली आहे ती चालली पाहिजे, म्हणून जायच्या आधी 3-4 वर्ष आपले जे नेक्स्ट असतील त्यांना तयार नको का करायला? ही अनुयायांची शाळा, स्कूल ऑफ फॉलोअर्स। तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत गांधीजींना आपण संपवलं, गांधीजी गेले। बाकीचे जे त्यावेळेला स्वतंत्र झाले, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, काय हाल आहेत त्या देशातले माहीत आहेत? कुठल्याही देशात लोकशाही नाही आहे। हे मिलिटरी कधी कधी लोकशाहीचा येतो, परत त्यांना कू म्हणतात त्याला, म्हणजे त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान केलं जातं आणि काढलं जातं। आपल्याकडे तसं झालं नाही, बाबांनी ते केलं। एक 3-4 संस्था होत्या, त्या 4 संस्थांसाठी त्यांनी मेनन तयार केले, त्यांनी बाबा होमी सेठना तयार केले, त्यांनी विक्रम साराभाई तयार केले। त्यांनी तयार केले असं नाही, पण त्यांनी सांगितलं एकमेकाला विश्वासात घेऊन। तो विषय नाही आपला, परंतु आपण आता कुठे बोलतोय? चांद्रयान उतरलेला आहे आणि तो प्रज्ञान नावाचा रोव्हर आहे, तो कार्य करतोय। आणि परवा दिवशी आदित्य L1 म्हणून आपण जाणार आहोत सूर्याच्या दिशेने, मग चंद्र आणि सूर्य हे आपण, म्हणून मी याचा उल्लेख केला, त्याच्या मध्यावर आपण हा विषय मांडतोय। विषय जरी मानस असेल तरी मानस म्हणजे काय? एक मानस सरोवर आपण म्हणतो, बरोबर, त्याच्यानंतर रामचरित मानस म्हणतो। एक काय माझा मानस असा आहे, म्हणजे माझा एक विचार असा आहे, एक कल्पना अशी आहे। मानस म्हणजे मन, मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, सायके म्हणजे माइंड, हे मनाचं सायन्स आहे, बरोबर। हे जर असेल तर हे मानस काय? मनातल्या मनात केलेली पूजा, साधा अर्थ आहे। आणि खरं पूजा करताना मनात जर पूज्यभाव नसेल तर ती फक्त यांत्रिक पूजा आहे, ज्याला रिच्युअलिस्टिक आणि मेकॅनिस्टिक, मशीन लाईक। हल्ली रोबो करेल ना तशी पूजा, काही ठिकाणी करतही असेल। ज्या देशात रोबो अगदी रुजलेले आहे त्या देशात पूजा करत नाहीत आपल्यासारखी म्हणून, नाही तर रोबो चांगला गंध उधळेल, तो बरोबर हे बोट काढेल, त्या बोटांनी लावेल। लक्षात ठेवा, त्याला जशी तुम्ही प्रोग्रामिंग केलेलं आहे, त्याला जसं फीडिंग केलेलं आहे किंवा ऑर्डर्स, आज्ञा दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तो सगळं आपल्यापेक्षा अचूकपणे तो करेल, हे अगदी लक्षात घ्या। त्यामुळे काय आहे की आपली पूजा यांत्रिक होता कामा नये। ती बाहेरची पूजा झाली तर ती यांत्रिक होते। बाहेरची पूजा आवश्यक आहे का? तर आवश्यक आहे, पण ती प्रायमरी पूजा आहे, लक्षात ठेवा। हळूहळू पूजा, नामस्मरण, ध्यान, अनुसंधान, म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स आपण ज्याला म्हणतो, आत गेला पाहिजे। आतली उपासना 2023च्या पुढच्या काळात अत्यंत आवश्यक आहे। मी थोडासा अभ्यास करून, थोडासा अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो, याशिवाय पर्यायच नाही आहे। पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नाही, त्यावेळेला इतर एजन्सीज नव्हत्या आणि इन्शुरन्स वगैरे कंपनी, पण ह्याला पर्याय नाही, लक्षात ठेवा। चिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे आणि मौन पाळलं पाहिजे। हे सगळं आतलं आहे, या कशाचंही चित्र काढता येत नाही। मौनाचं काय चिंतन करणार आहे? मौन बसलेल्या माणसाचं चित्र काढता येईल, मौनाचं चित्र काय काढणार आहे? मौनाचा तुम्हाला अगदी पेट स्कॅन तरी घेता येईल, MRI काढता येईल, मौनाचा नाही करता येणार। मौनामुळे शरीरावर झालेले जे परिणाम आहेत ते मोजता येते। मागे तुम्हाला सहज सांगितलं होतं की लोणावळ्याला रेस्ट म्हणजे रिलॅक्स, न्यू वे, नवीन पद्धतीनं रिलॅक्स व्हा, गोळ्या घेऊन नाही, केवळ झोपला वगैरे तसं नाही आहे, अगदी जागेपणाने। आणि तिथे प्रयोग केले जातात। एक प्रयोग तुम्ही जर गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म भरायला लावतात आणि विचारतात तुम्ही इथे किती वेळ। तुम्ही जर 1 दिवस 2 दिवस म्हटलं तर त्यांना ते खूप आवडतं। सगळं तिथे टेस्ट घेतल्या जातात, त्याला चार्ज आहे, पण बाकीचं सगळं छान आहे। मनशक्ती हे ते केंद्र आहे आणि तुम्हाला इंटरनेटवर भरपूर माहिती आहे। मनशक्ती लोणावळा, हे मनाची शक्ती आपण गमावून बसलेलो होतो। आपल्या इथे असलेल्या जवळजवळ सर्वांना गरज आहे ती मनशक्तीची गरज आहे। इच्छाशक्ती, मनशक्ती, आत्मिक बळ, ते पॉवर जे स्ट्रेंथ, स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आवश्यक आहे, त्याच्यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे। तर म्हणून लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण तिथे जातो, तुम्ही 3 तास आहात म्हणून सांगितलं, लोणावळ्याला गेलेलात, पुण्यापासून जवळ, लोकल आहे तिथे, लोकल बस ट्रेन आहे ना, जायचं परत यायचं, तर ते म्हणतात काही हरकत नाही, तुम्हाला आम्ही एक टेस्ट देतो। ती टेस्ट म्हणजे ती केलेली आपल्यावरचा प्रयोग आहे, तो एक सुंदर प्रयोग आहे। आत्ता म्हणाले मी तुमचे 3 ग्राफ घेतो, मी तुम्हाला समजण्यासाठी सोपं थोडक्यात सांगतो, कारण तो विषय याला मानसाला आवश्यक आहे।
मानस म्हणजे काय ते कळलं नाही. पूजा आपण एक्सपर्ट आहोत की हो, पूजा करण्यात एक्सपर्ट आहोत, मानस पूजा महत्त्वाची आहे. तर हे सगळं मानसाबद्दलचं आहे. आत्ता म्हणाले तुमचं टेम्परेचर घेऊया, बरोबर, तुमचं ब्लड प्रेशर घेऊया, तुमचा पल्स रेट घेऊया आणि 3 ग्राफ काढूया. एक ECG आपल्याला माहीत आहे, EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ म्हणजे ब्रेनचा, आणि EMG म्हणजे इलेक्ट्रोमायोग्राफ म्हणजे स्नायूंचा. शरीरात सगळीकडे मसल्स आहेत किंवा जिथे मूव्हमेंट आहे तिथे मसल आहे, आणि तिथे ते इलेक्ट्रोड्स वगैरे लावून तुमच्या मसलचा टोन, आपले मसल्स अननेसेसरी. तुम्ही इंजेक्शन घ्यायला लागलात ना, ते म्हणतात अरे जरा सैल सोडणार, रिलॅक्स, पण मी गच्च आवळून धरतो. डेंटिस्टकडे गेल्यानंतर इतकं गच्च धरतो की त्याला दात काढणं कठीण जातं, दात ओठ खातो त्या डेंटिस्टवर आपण, आणि तो म्हणतो अरे बाबा रिलॅक्स हो, घाबरू नकोस, मी इंजेक्शन देतो त्यामुळे तुला दुखणार नाही आहे. रिलॅक्स व्हायला शिकलं पाहिजे. रिलॅक्सेशन मनाचं निराळं आणि शरीराचं निराळं. शरीराचं म्हणजे काय, ब्रेक डान्समध्ये हे असे सोडतात ना, आणि बावळटासारखे हे रिलॅक्स आहे, लक्षात ठेवा. लिम लूजनिंग ज्याला म्हणतात, हा माझा लिम आहे तो मी लूज सोडलेला आहे, हे आवश्यक आहे. शिथिलीकरण म्हणतात त्याला. हे शिथिलीकरणाचे जे एक्सरसाइजेस आहेत ते प्रिपरेशन कशाची, प्राणायाम, आसनं, ध्यान, त्याला शिथिलीकरण. तुम्ही गच्च घट्ट बसलेला काय ध्यान करणार सांगा बरं. पूर्णपणे रिलॅक्स पाहिजे. पहिल्यांदा बॉडी रिलॅक्स पाहिजे, एक्स्ट्रीमिटी लवकर रिलॅक्स होतात. चला आता पाय रिलॅक्स करा बरं, हलवा जर पाय, हे सगळं करायला सांगतात. झालं रिलॅक्स. आणि हे 3 ग्राफ्स, ते 3 ग्राफ्स इथे इलेक्ट्रोड्स वगैरे लावले, इथे लावलेले आहेत, इथे लावलेले आहेत, आणि निरनिळ्या ठिकाणी लावलेले आहेत, आणि ते जोडलेले आहेत एका कागदाला. त्याचा ग्राफ तयार होणार आहे. जसा ECG आपण काढतो तो तयार होतो ना खालचा. सुरुवातीला तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देण्यापूर्वीचे सगळे ग्राफ काढतात. आपला मेंदूचा ग्राफ कसा असतो, इतका टोकदार असतो, त्याच्यात कुठेही अशी लय नसते, गती नसते, युनिफॉर्म स्पीड, एकदम त्याला म्हणजे जसा फ्लॅश असतो ना तसे फ्लॅशी असतात आपले. पहिला हृदयसुद्धा धडकन काही नॉर्मल नसते. असा हृदयाचा हा जो ग्राफ आहे ना, हा नॉर्मल आहे. हे असं असं वरती खाली आहे, आणि हा ग्राफच नाही म्हणजे संपलं. तुमचं मॉनिटरवर दाखवतात ना, टी असं काहीतरी आवाज येतो आणि संपलं. हे सगळ्या गोष्टी असतात. विचार करा तुम्ही ह्या प्रकारचे ते, आणि ते ग्राफ. आता म्हणाले तुम्ही बसा, शांतपणे बसा, मग ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात. श्वास संथ करा, श्वासाला एक रिदम, लय द्या. हे मानसपूजेला हे आवश्यक आहे. हे असं करून जर बसलो तर छान मानसपूजा होईल. मानसपूजा म्हणजे सगळं मनातल्या मनात करायचं आहे. त्याच्यातला पुजारीसुद्धा मनात आहे, मी सुद्धा मनात आहे. हे फार चांगलं आहे. बाहेरून नाही पूजा करत. आणि पूजा संपल्या मी भानावर येतो, त्यावेळेला मला कळतं की अरे इतका वेळ झाला, मी इथे बसलेलो आहे. कुठेही करता येते मानसपूजा, ते नंतर आपण बघूया. पण हा भाग लक्षात घ्या. आणि अर्धा तास तुम्हाला वेळ आहे, 1 तास वेळ आहे. आता 1 तासात तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स देतात, श्वासाकडे लक्ष द्या, श्वासाला एक लय द्या, श्वास घ्यायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा श्वास सोडायला जास्त वेळ लागला पाहिजे, आणि श्वास बाहेर सोडताना खूप हलकं, खूप मोकळं, खूप प्रसन्न, खूप छान वाटलं पाहिजे. रिलॅक्स. या सूचना दिल्यानंतर 1 तासात तुम्हाला कळतं बापरे माझा ग्राफ किती इर्रेग्युलर होता, आता बऱ्यापैकी रेग्युलर झाला आहे. किती पॉइंटेड होता, आता बऱ्यापैकी स्मूदन झालेला आहे. स्मूदनिंग ऑफ द ग्राफ. आणि हे तुमचं तुम्हाला कळतं. आणि नंतर म्हणतात ही पुस्तकं आहेत ती घ्या आणि तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आपल्यात कन्सिस्टन्सी नाही आहे, लक्षात ठेवा, सातत्य नाही आहे. आपण एखाद्या कोर्सला जातो, तिकडे मोड आलेली धान्य वगैरे खातो, वजन वगैरे कमी येतं, पोट वगैरे आत जातं, हॅ बघा काय सुंदर आहे. परत घरी आल्यानंतर जे तिथे खाल्लेलं नसतं ते दुप्पट खायला लागतं. पुन्हा 15 दिवसात पूर्वी होतो त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच बाळसं मला येतं, गुटगुटीत मी दिसायला लागतो. सातत्य नाही आहे. हे तर शरीराच्या व्यायामाचं सातत्य नाही आहे, तर मनाचं काय. एक फायदा आहे, शरीराला व्यायाम करण्यासाठी थोडीशी परिस्थिती लागते. तुम्ही बसमध्ये जर व्यायाम करायला लागला तर शेजारी म्हणा अरे तुझं हात माझ्या नाकावर लागतोय वगैरे वगैरे. मनात, आता मनात व्यायाम करायचा तो जरा गंमत बघा. मानसपूजेच्या काही मर्यादा आहेत. परवा एकेने टी व्हीवर सांगितलं, मी नंतर 4-5 जणांना विचारलं, म्हणाले मनातल्या मनात आम्ही 10 गायी दान करून टाकल्या. दान हा प्रकार मनातल्या मनात करायचा का. मग उदाहरण मी 3 बाटल्या रक्तदान केलं,
मी 4 तास श्रमदान केलं. अरे दान हा करायचा विषय आहे, तो कृतीचा विषय आहे. मानसपूजेत दान करता येत नाही. एक आमचा मित्र म्हणायचा, तुम्ही व्यायाम वगैरे करा रे, पण शरीरापेक्षा मन महत्त्वाचं नाही. मी मनातल्या मनात 1000 नमस्कार काढतो, मनातल्या मनात. त्यामुळे माझं मन घट्ट होईल, मन भक्कम होईल. असं काही नाही हो. ज्या कृती करायच्या आहेत ना त्या केल्याच पाहिजेत. त्या कृती आहेत, लक्षात ठेवा. आपण पूर्वी पत्र लिहायचो, त्या पत्राची म्हणून एक ऊब होती, पत्राची म्हणून एक शैली होती, पत्राची म्हणून एक संस्कृती होती. पत्र म्हणजे लेटर, जे आता लिहिणं बंदच झालेलं आहे. अक्षरशः पोस्टमनला मी सांगितलेलं आहे, हाताने लिहिलेलं पत्र तुला आलं ना की कृपया तू मला दाखव, मी वाचणार नाही, मी स्पर्श करीन. आता 3 वर्ष झाली त्याला सांगून. तो रोज येतो आमच्याकडे, मॅगझिन घेऊन येतो, ग्लॉसी पेपरवर असलेलं ॲडव्हर्टाईज काही घेऊन येतो. हाताने लिहिलेलं पत्र 3 वर्षात त्या पोस्टमननी. आणि मी त्याला विचारतो, नाही सर, नाही सर. म्हटलं आता एक कर, मी तुला लिहितो पत्र किंवा तू मला लिहि, ते या पत्रावर पाठवूया ना, ते मला दाखव लिहिलेलं पत्र. तो म्हणतो अख्खं पोस्ट ऑफिस जरी तुम्ही बघितलं तरी लिहिलेलं, हाताने लिहिलेलं आता काही उरलेलं नाही आहे. त्या पत्राला जी ऊब असायची, त्या पत्रात शेवटी वाक्य असायचे, आजोबांना साष्टांग नमस्कार, काकांना सप्रेम नमस्कार, बाबांना, आईला नमस्कार, असं असायचं ना. याला आशीर्वाद, छोटा असेल त्याला टप्पू, मोठी कुत्रा असेल त्याला पॅट करा, अक्कू पिंजऱ्यात, हे सगळं मिळून फॅमिली व्हायची ना. पिंजऱ्यात पोपट असेल त्याला मिठ्ठू मिठ्ठू म्हणा, माझ्याकडून एक मिरची त्याला घाला, गोठ्यात जा, गाईच्या पाठीवरून हात फिरवून, कपिला तू कशी आहेस, आता तुला बाळ होणार आहे, माझ्या वतीनं हे सांगा. हे पत्र असायचं, हे पत्र असायचं. हे जिवंत 4 मेंबर, त्यावेळेला 4 नसायचे, 10 मेंबर असायचे घरात, संयुक्त कुटुंब होतं. पण त्याच्यापेक्षा ही सुद्धा एक्सटेंडेड फॅमिली होती ना. ते आमच्या घरातलेच घटक आहेत. एखादा कुत्रा गेल्यानंतर सूतक असल्यासारखं घरातलं वातावरण 1-2 दिवस. ज्या कुत्र्यांनी सेवा केलेली आहे तो एक गेला, वाईट वाटायचं लोकांना. आता काही वाटत नाही. आता तेवढं वाटणं कमी झालेलं. त्याला इतर अनेक घटक आहेत. मी माणसाला किंवा हल्लीच्या पिढीला वगैरे बिलकुल दोष देत नाही. परिस्थिती तशी झालेली आहे. पण आपण ज्या पिढीत होतो, ज्या वातावरणात वाढलो, ते वातावरण जपलं पाहिजे. एरवी हे जे नमस्कार आहेत, या नमस्काराला काय अर्थ आहे सांगा बरं. नमस्कार म्हणजे नम्रता. नमस्कार आपण म्हणतो नमन आणि नमस्ते, सगळ्यात नम शब्द आहे की हो. नम म्हणजे नम्रता. नम्रता ही मनाची वृत्ती आहे हो. नमस्कार ही मनाची वृत्ती आहे, नंतर शरीराची कृती आहे. शरीराची कृती, बाबा आज नमस्कार घालतो, 1, 2, साष्टांग नमस्कार घालतो ना, 10 आकडे मोजून, तसा तो घालेल नमस्कार. शरीराची कृती नाही आहे, मनाची वृत्ती आहे. ॲटिट्यूड ऑफ माइंड अँड नॉट ॲक्शन ऑफ बॉडी, हे नेहमी म्हणलं जातं. आणि त्यामुळे काय आहे, हा जो नमस्कार आहे ना, नाही आपण आता 5 रुपये शिर्डीला पाठवतो आणि पूर्वी मनी ऑर्डर, आता मनी ऑर्डरही गेली. आता डायरेक्ट ट्रान्सफर होते, जीपे काय, हे पे काय. मनी ऑर्डर गेली, बंदच केली, पोस्टाने बंदच केली मनी ऑर्डर. त्याच्या तिथे एवढं कूपन असायचं, साईबाबाला 5 रुपये पाठवायचे आणि कोटी कोटी नमस्कार. नमस्कार सोडून कोटी कोटी दंडवत. काय ते साईबाबा हसतील. एक तर तू 5 रुपये का पाठवलेत, 5 रुपयांनी शिर्डीचं काय होणार आहे हो. किती त्यांची कोट्यवधी रुपयांचा त्यांचा व्यवहार आहे एकंदरीत. अशा वेळेला 5 रुपये दे, तू 1 रुपये दिलास तरी चालेल. पण कोटी कोटी दंडवत हा जो प्रकार आहे ना, शब्दांचा आहे. हे बोलाचाची भात, बोलाची कढी म्हणतात ना. पिऊन या खाऊन या तृप्त कोण झाला, बोलाचीच कढी, बोलाचाची भात. पिऊन या किंवा खाऊन या किंवा जेवून या तृप्त कोण झाला, नाही आहे. मानसपूजा ही बोलाची नाही आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. मानसपूजा ही काल्पनिक नाही आहे, कल्पक आहे. इंग्लिशमधले शब्द वापर. काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी आणि कल्पक इज इमॅजिनेटिव्ह. इमॅजिनेटिव्ह, कल्पकता हवी, त्याशिवाय आर्ट वगैरे वाढलीच नसते हो. जपानी लोक, चीनी लोकांच्या कल्पकता असते. किती छान. एक गोष्ट तुम्हाला सहज सांगतो. एक राजकन्या होती, लग्नाची झाली, पण तिची अटच अशी होती की मी त्याच्याशीच लग्न करीन जो कागदात पाणी, अग्नी आणि वारा ही 3 पंचमहाभूतं पकडून आणेल कागदात. तर त्यावेळेला लोकांनी विचार केला, कागदाचा असा डबा झाला तर पाणी आणता येईल, पण वारा आणि अग्नी काय. त्यांनी विचार केला आणि आकाश दिवा जो पहिल्यांदा निर्माण झाला तो चीनमध्ये निर्माण झाला असं म्हणतात. त्यांनी आकाश दिवा केला आणि मध्ये पणती ठेवली की आय हॅव कॉट फायर इन पेपर, बरोबर. आणि पंखा तयार केला, विंड तयार केला ना, वारा. त्या राजकन्याने तिथे लग्न केलं. ही कल्पकता, ही काल्पनिकता नाही.
त्या कल्पकतेमुळे निरनिराळे शोध लागतात, त्या कल्पकतेमुळे निरनिराळी स्वप्न माणूस पाहतो. काल्पनिक इज इमॅजिनरी, त्याला काही अस्तित्व नाही आहे. कल्पकता, मानसपूजेचा कल्पकता हा प्राण आहे. ज्याची कल्पकता जास्त ना, आता ही बघा ना, तो मानसपूजेत काय काय अर्पण करेल. एक हे आहे वचने किम दरिद्रता असं संस्कृतमध्ये म्हणतात. तू शब्दानंच मला काही देणार आहे, मग 1 रुपया कशाला देतोस? शब्दानंच ना. दिले तुम्हाला 1 कोटी रुपये, का नाही म्हणत? वचने किम दरिद्रता आणि स्वप्ने किम दरिद्रता. आपली स्वप्नसुद्धा एवढी दरिद्री असतात. आपण स्वप्नात नापास होतो, आपण स्वप्नात इंटरव्ह्यूला सिलेक्ट होत नाही, आपला निकाल लागलेला असतो, परीक्षेला उशीर होतो. ही सगळी नकारात्मक स्वप्न आहेत. स्वप्ने किम दरिद्रता. स्वप्नात मी राजा झालेलो आहे, मंत्री झालेलो आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. ह्याला ब्राईट इमेजेस ऑफ फ्युचर असा शब्द आहे. म्हणजे भविष्यकाळाची तुम्ही उज्ज्वल स्वप्न बघा, स्वप्न सोडा, उज्ज्वल चित्र पहा. आता परीक्षा आहे आणि निकाल लागायचा आहे. त्या मुलाला फर्स्ट क्लास मिळणार नाही असं वाटतंय. त्याला स्वप्न त्यांनी स्वतःला सांगायचं की मला स्वप्नात बघा ना, मला फर्स्ट क्लास मिळालेला आहे आणि माझं सगळीकडून अभिनंदन होतं आहे, कारण मला फर्स्ट क्लास मिळेल की नाही याबद्दल आई आणि बाबांनी सुद्धा पैज लावली होती. हे लक्षात ठेवा. मला वाटत होतं मला फर्स्ट क्लास मिळेल, ही ब्राईट. नंतर मला स्वागत केलेलं आहे. आमची जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटी माझा सत्कार होतो आहे, कारण आमच्या कम्युनिटीतला पहिला 10वीला फर्स्ट क्लास मिळवणारा मी आहे. अशा कितीतरी आपल्याकडे आहेत ना, फर्स्ट लर्नर जनरेशन आपण म्हणतो ना, पहिली जनरेशन आहे की जे शिकायला आलेले आहेत आणि 10वीपर्यंत पोचलेले आहेत. अजूनही गोव्यात ते चित्र आहे खेड्यातल्या भागात. ब्राईट इमेजेस बघ, तुला फर्स्ट क्लास मिळेल, पण तूच नाही मिळणार नाही. मला आत्तापर्यंत मिळालं नाही तर आता काय मिळणार आहे? हे नकारात्मक झालं. नकारात्मकतेचे वळसे तू जर घेतलेस, पूर्वी मात्रा असायचे माहिती आहे ना, सूतशेखर मात्रा वगैरे अजूनही असते. ती उगाळायला तर घरात सहाण नाही आहे, सहाण नाही. मग कशावर उगाळायचे? स्टीलवर वगैरे उगाळता येत नाही, मग कशावर तरी कडाप्पा वगैरे असतो तो जरा स्वच्छ करून, किंवा पूर्वी निदान रगडा असायचा, रफ सरफेस त्याला लागतो. आणि आज कसं 5 मिलीग्राम, 25 मिलीग्राम, 100 मिलीग्राम याला पोटेन्सी म्हणतात. त्याप्रमाणे तुमचं होतं, वाढत जाते. इकडे पोटेन्सी काय? बाळाला तुम्ही सूतशेखर मात्रा देणार आहात ना, अर्धा वळसा द्या. तो आता रांगायला चालायला लागलेल्यांना 1 वळसा द्या. आणि जो तरुण आहे ना त्याला 10 वळसे द्या. ती उगाळल्यानंतर ती मात्रा ती उतरते ना, दुधात उगाळता जनरली उतरती, पोटेन्सी आहे. आपण जर नकारात्मक चित्र उगाळत राहिलो तर तीच चित्र आपल्या मनात बसणार आहेत की. मानसपूजा म्हणजे पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. आता बघा ना, शंकराचार्य शंकराला काय काय अर्पण करतात ते आपण बघूया, नंतर ही गोष्ट चालत राहूया. इथे रत्नै कल्पितम आसनम, आसन त्याला दिलं रत्नै. मी साईड बाय साईड तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, आज घरी गेल्यावर विचार करा, उद्या आपला तो विषय आहे. शंकर कुठे हो? पहिल्यांदा स्मशानात आणि नंतर कैलासावर. त्याला रत्नाचं सिंहासन कशाला पाहिजे? रत्नाचं आसन कशाला पाहिजे? मग ही कल्पना का केली शंकराचार्याने? ही कुठल्या शंकराबद्दल आहे? बघा ना, एखाद्या पीठावरचा शंकराचार्य असेल तर त्याचं असेल रत्नजडित सिंहासन. अरे हा आमचा शिव आहे, निसर्गातला देव आहे तो. बघा, पण तरी त्याला रत्नही कल्पित. हा कुठला शिव आहे आणि त्याला रत्नही कल्पित गरज आहे का? त्याची आवश्यकता आहे का? आपण नेहमीच म्हणतो, आयुष्यभर ज्यांनी फडकं डोक्याला बांधलं आणि तो फडकं त्यांच्या गुरुचा प्रसाद होता. साईबाबा गुरूंना जास्त आवडायचे म्हणून बाकीच्यांनी द्वेष करायला लागले. आणि एकदा साईबाबा आणि गुरु मांडीवर घेऊन गुरुचं झोपलेत गुरु, आणि साईबाबा होते ते लोकांनी विटा मारल्या. एक वीट त्यांच्याला लागली, रक्त आलं. ते सांडल्यावर गुरु उठले, त्यांनी आपलं जे वस्त्र होतं ते फाडलं आणि ते त्या जखमेवर बांधलं आणि सांगितलं, आता तू जा, कारण तुला इथे जिवंत ठेवणार नाही येते. हे वीट तू कायम उशाला घे आणि हे फडकं तू कायम डोक्याला बांध. आता शेवटपर्यंत फडकं होतं आणि वीट घेऊन ते झोपायचे. आणि ज्यावेळेला वीट पडून फुटली ते 7 फूट उंचीवरच्या फळीवर झोपायचे. सगळी गंमत आहे. ती वीट पडून फुटली त्यावेळेला सगळ्यांना सांगितलं, बोलावा आ गया, आता संपलं माझं आयुष्य. काय मागायचंय, विचारायचंय ते विचारून घ्या. आपण त्या साईबाबांना काय काय मुकुट अर्पण करतो. कोणकोणत्या धातूचे करा तुम्ही तुमचं वैभव साईबाबांवर इम्पोज करता, ज्याला आरोपित करता. सुंदर शब्द आहे, आरोपित करता. हरकत नाही हो,
ती तुम्ही केलेली ती प्रत्यक्ष पूजा आहे. ही मानस पूजेत तुम्ही साईबाबांना रत्नजडित मुकुट अर्पण करा. मानस पूजेत हाय महत्त्व आहे. शंकराचार्यांनी हे केलेलं आहे. पण तरीसुद्धा शंकराला कशाला हे सगळं पाहिजे? बघा, सरस्वती आहे ना, सरस्वती मखरात कधीही नसते. सरस्वतीचे मंदिर आहेत तो भाग सोडा, तुम्ही सरस्वतीची चित्र बघितलेली आहेत, ती कुठल्या तरी पाषाण खंडावर बसलेली आहे. मागे झाडं आहेत, वरती पूर्णचंद्र आहे, पाणी वाहत आहे, हंस आहे, शेजारी मोर आहे, झाड आहे, सगळा निसर्ग आहे की हो. निसर्गात वाहणारी जी शक्ती आहे ती रसवती आहे. कलावती तशी रसवती. आणि म्हणजे तो प्रवाह कायम चालू आहे, ती सरस्वती आहे. सरस्वतीला हे नाही आहे, सुट्टी नाही म्हणून तिला ओव्हरटाईम नाही आहे. लक्षात ठेवा, लक्ष्मीला सुट्टी असेल, लक्ष्मीला ओव्हरटाईम असेल. ओव्हरटाईम म्हणजेच किंवा लक्ष्मी. पण सरस्वती पूर्णपणे, लक्ष्मीला वाटेल ते मुकुट घाला, लक्ष्मीला सिंहासनावर बसवा, लक्ष्मी आहे ती. सरस्वतीला नाही, शंकराला नाही. तरीही अर्पण केलं आणि शंकराचार्याने अर्पण केलं. केवढी बुद्धिमत्ता होती हो त्यांची. मागे मी तुम्हाला सहज सांगितलं होतं, नानी पालखीवाला आता जरा दूर गेलेत आपल्यापासून, पण या पिढीला नक्की माहीत आहे, एवढा बुद्धिमान माणूस. त्यांचं एक वाक्य आहे, मानव जातीच्या इतिहासात शंकराचार्य एवढी बुद्धीची उंची असलेला फ्लाईट अँड हाईट ऑफ इंटलेक्ट, जी किती भरारी मारली बुद्धीनं किंवा उंच किती बुद्धी केली, शंकराचार्यांपेक्षा जास्त बुद्धिमान कुणी असूच शकणार नाही. त्याला त्यांनी कारण दिलेलं आहे. ते काही शंकराचार्यांचे भाट नव्हते, खोटी स्तुती करणारे, फ्लॅटरी नाही ना. कारण दिलेलं आहे त्यांनी. जो सिद्धांत म्हटला अद्वैत सिद्धांत, एक शक्ती आहे, त्याला तुम्ही परमेश्वर म्हणा, पराशक्ती म्हणा, काही म्हणा, तिच्यापासून सगळं निर्माण झालेलं आहे. पहिल्यांदा तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले, हे लक्षात ठेवा. नंतर मग त्यांची नंतर संतती झाली, त्यांचे अवतार झाले. विष्णूचे अवतार रामकृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. हे सगळं निर्माण झालं पुढे विश्व. पण पहिल्यांदा ते परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर आणि पराशक्ती. पर म्हणजे सगळ्यांच्या पलीकडचं, सगळ्यांच्या पलीकडं. तुमची कल्पनाशक्ती जिथपर्यंत जाते त्याच्या पलीकडे युनिवर्स आहे. आईन्स्टाईन वगैरे म्हणतात ना, आम्ही इतकी विज्ञानाची प्रगती केली तरी तिथे असल्यानंतर आम्हाला एक शक्ती बोलवत असते, माय चाइल्ड कम फॉरवर्ड, आणखीन वन स्टेप मोर. आई लहान मुलाला चालवायला शिकवते ना, त्यावेळेला ती 2 पावलं पुढे असते आणि ते लडकडत चाललं, पडायला लागलं तर धरते. पण आईने सोडल्याशिवाय आणि पुढे राहून त्याला बोलवल्याशिवाय मूल चालायला शिकणार नाही. तसं ती शक्ती एक पाऊल आमच्या पुढे असते आणि आम्हाला म्हणते, चाइल्ड वन स्टेप मोर, वन स्टेप मोर. असं करत करत जातोय. ती शक्ती कायम त्या मातेप्रमाणे आमच्या पुढेच असणार आहे. फार सुंदर वाक्य आहे त्याचं, अल्टिमेट सर्कल, अल्टिमेट ऑर्बिट विल बी ऑफ दॅट शक्ती, दॅट मदर. मातृशक्ती आपण ज्याला शब्द वापरतो, मातृशक्ती. आणि आमचं पेनल्टिमेट, आपण लास्ट बट वन म्हणतो ना, लास्ट म्हणजे अल्टिमेट आणि पेनल्टिमेट म्हणजे लास्ट बट वन, हे माणसाचं असेल. कितीही पुढे गेलात तरी ते तुमच्या पुढे असणार आहे. बघा, हा सायंटिस्ट आहे ना, त्याला त्या शक्तीचं अस्तित्व आहे, मान्य आहे, म्हणून तो शक्तीचं इक्वेशन जगाला देऊ शकला. E इज इक्वल टू mc². आपण म्हणतो ना, E इज एनर्जी, पण ती फिजिक्समधली एनर्जी आहे. आपण शक्तीबद्दल बोलतो, जिचा आता नवरात्र उत्सव आपण साजरा करणार आहोत, ती चैतन्य शक्ती आहे, ती फिजिक्समधली नाही आहे. हे लाईट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम हे सगळं फिजिक्समध्ये येतं. पण ती लाईटचाही पलीकडे, तिच्यापासून लाईट सुरू होतो, तिच्यापासून मॅग्नेटिझम सुरू होतो, तिच्यापासून इलेक्ट्रिसिटी सुरू होते. ती जी शक्ती आहे, आद्याशक्ती, आद्यशक्ती, तिला देवी म्हणायचं आणि तिचा तो उत्सव आहे. मग आम्ही तिला नावं दिली, तिची रूपं केली, चरित्र, पुराणं सगळं केलं. कारण एवढा बुद्धिमानतांचा देश आहे आपला, प्रचंड बुद्धिमत्ता. आता तर काय टॅलेंट आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी दिसते, पण ऋषींची काय बुद्धी असेल हो. त्यांनी कशाने तो वेध घेतला आकाशाचा. आणि एकच प्रश्न मी अनेकदा यापूर्वी विचारला आहे तुम्हाला, बाकी सगळं विसरा. ग्रहणाचा वेधकाल, स्पर्शकाल, मध्यकाल आणि मोक्षकाल, हे 4 काल इतके अचूक सांगितले जातात. ते काय ब्रिटिश आल्यानंतर का पोर्तुगीज आल्यानंतर नाही हो, किती 1000 वर्षापूर्वीपासून आपण ग्रहण सांगितलेलं आहे. मग काय हो, त्याला शेंडी असली आणि तो भास्कराचार्य असेल, त्याने गंध लावलं आणि तो आर्यभट्ट असेल, त्याने उभं गंध लावलं आणि तो वराहमिहीर असेल, गंधाला का ऑब्जेक्शन? आज तेच झालं ना, ते आपले महत्त्वाचे जे सोम आहेत, त्यांनी थाळी घेऊन तो क्यूमध्ये उभे आहे तिरुपतीच्या.
लोकांनी टीका, ज्यांना सायन्समध्ये कधी डिस्टिंक्शन मिळालं नाही ते चंद्रावर आणि मंगळावर ज्यांनी सोडली यानं, त्या इस्रोच्या सायंटिस्टना गंध काय लावतात, भस्माचे पट्टे काय करतात, थाळी घेऊन प्रसादाचे तिरुपतीच्या क्यूमध्ये काय उभं राहतात, त्याचा काय संबंध आहे? अरे मी अत्यंत विज्ञाननिष्ठ आहे, मी विज्ञानाची प्रगती प्रयोग केलेले आहेत, अत्यंत प्रयास केलेला आहे, हे विज्ञानाचा चमत्कार तुम्हाला दाखवलेला आहे, मग मी गंध लावले, कारण माझा त्या शक्तीवर विश्वास आहे. मी केलं म्हणतच नाही, त्या शक्तीनं तिरुपतीनं माझ्या माध्यमातून करून घेतलं. तुम्ही काही करतही नाही आणि काही असं केलं हे समजतही नाही तुम्हाला, तुमच्यासाठी हे नाही आहे. पण हे लक्षात ठेवा, विज्ञान आणि आत्मज्ञान याच्यात बिलकुल विरोध नाही आहे. विज्ञान इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि आत्मज्ञान इज फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअलिटी, काही फरक नाही आहे. म्हणून शंकराचार्य ज्या शंकराबद्दल लिहित आहेत, आपण आज विचार करणार आहोत, हे का अर्पण केलेलं आहे? रत्नई कल्पित. कल्पित म्हणजे कल्पना, मानस आलं ना, मानस पूजेत कल्पना पाहिजे, आत्ताच सांगितलं, कल्पकता पाहिजे, कल्पकता. आता माटोळीची स्पर्धा असते, तीच फळं असतात, तशीच माटोळी असते, काही लहान काही मोठ्या, कल्पकता. इको फ्रेंडली कल्पकता असते, मुलांच्याकडे चांगली कल्पकता असते हो, मुलांच्याकडे. आणि मग लक्षात ठेवा, त्यांना जर विचारलं तर आपण मातीचा करूया ना, आपल्या झाडाच्या मुळातली माती काढूया, मला जसा येतो गणपती सरांनी शिकवलाय तसा, त्या गणपतीला फुलांचे रंग देऊया आणि पूजा करूया आणि नंतर बादलीत तो विसर्जन करूया, नवी बादली आणूया, मोठं आयनन आणूया, पातेलं तोप म्हणतो आपण ते, आणि त्याच्यात करून परत तो चिखल तो झाडाला घालूया. आता ते मग पाणी आधीचा चिखल राहिलेला नाही, तो गणपती झालाय मध्ये. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो की बाळा, तू पास झालेला आहे, तू पास होशील का? मला खात्री नव्हती, म्हणून मी देवीला सांगितलेलं आहे की 4 आण्याची खडी साखर तुला देईन. त्या मी यादी दिलेली आहे, त्या यादीत 4 आण्याची खडी साखर आई लिहिते. हे बाळ जातं ग्रोसरीच्या दुकानात, किराणा मालाच्या, ती यादी देतं आणि सांगतं, आणि आई म्हणते, अरे आधी देवाला दाखवूया ना नैवेद्य, ती खडी साखरेची पुडी दे. ते बाळ बघतं ते डाव्या हाताने द्यायला लागते. आई घेते, डाव्या हाताने खडी साखरेची पुडी दिली आहे, घेते. चल आता मी नैवेद्य दाखवते. आता घेतल्यानंतर बाळ डावा हात पुढे करतो, डावा हात नाही, की आता खडी साखर राहिली, तो प्रसाद झालेला आहे. आता एखादा केमिस्ट्रीचा माणूस म्हणेल ना, तिच्या कॉम्पोजिशनमध्ये काय बदल, खडी साखर, अरे खडी साखर प्लस म्हणून काहीतरी तिथे घडलेलं आहे. आणि ते काय घडलेलं आहे, एक उदाहरण तुम्हाला देतो. विवेकानंदांनी रामकृष्णाला प्रश्न विचारलेला आहे. एक मुलगा गणितात खूप चांगले मार्क्स मिळवतो, चांगला अभ्यास केलेला आहे, चांगली तयारी झालेली आहे, पण त्यांनी स्वतःला एक टार्गेट जे सेट केलेलं आहे ते जर मिळाले नाहीत तर, म्हणून तो स्वतःला सांगतो की मी परीक्षागृहात गेलो की ब्लँक होईन, रिकामा मला काही सुचणारच नाही, मी मॅथमॅटिक्सच्या परीक्षेला बसत नाही. हे सकाळी आईला सांगतो, मी जाणारच नाही. त्यावेळेला आई म्हणते, काय करायचं? रामकृष्णांकडे घेऊन येते. रामकृष्ण म्हणाले, आईने मला का तुला माझ्याकडे का आणलं रे, आणि तू रोज मला नमस्कार करायला करतो, यू आर होली, तुम्ही पवित्र माणूस आहात. मी पवित्र कोणामुळे झालो रे? नाही, कालीमातेमुळे झालात ना, कालीमातेची उपासना वगैरे. तर कालीमातेचा अंगार आणणार आहे, तो त्याला लावला आणि सांगितलं, जा तू परीक्षेला जा. संध्याकाळी ते पोरगं हसत येतं, मला फुल मार्क्स मिळणार आहे. मध्ये विवेकानंदांनी प्रश्न विचारलेला आहे, त्या अंगाराने काय त्याला गणित येणार आहे का? त्यांनी केलेल्या अभ्यासानेच त्याला गणित येणार आहे. हे मलाही माहीत आहे. मी जर एवढा वेडा असतो तर तुझ्यासारखा बुद्धिमान माझ्या पायी कशाला लागला असता? काय इररिफ्युटेबल आर्ग्युमेंट आहे? तुझ्यासारखा बुद्धिमान मला शरण येतो, म्हणजे माझ्यात काहीतरी असलं पाहिजे की नाही? ते कॉज अँड इफेक्टच्या पलीकडचं असेल, ते स्फुरण असेल, ज्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो, रेडिएशन म्हणतो. या ज्या गोष्टी आहेत ना, त्या स्थल काल आणि निमित्त या त्रिकोणाच्या पलीकडच्या आहेत, पलीकडच्या आहे. आपल्याला आता स्फुरण येईन असं झालं आहे, म्हणून आपण कविता करू शकत नाही. आपण म्हणतो शाळेत असताना मी कविता करत असतो, त्यावेळेला आपली इमॅजिनेशन बऱ्यापैकी व्हर्जिन होती. आपली कल्पनाशक्ती ही व्हर्जिन म्हणजे काय, कुमारिका होती, तिच्यावर अत्याचार झालेले नव्हते. आणि हल्लीचा एक स्ट्रॉंग शब्द मी वापरत नाही, पण तुम्हाला कळलं असेल, तिच्यावर झालेला नव्हता तो. आता किती शिक्के बसतात आपल्या बुद्धीवर, किती नको ते विचार करतो, किती नको ते लोक बोलतात किंवा बोलत नाही त्याचं आपण इंटरप्रिटेशन करत राहतो. या सगळ्या गोष्टीमुळे आपली बुद्धी आहे ना, अत्याचार झालेली एखादी वेश्यावरी पण आपली बुद्धी नको, मग त्या बुद्धीतून कविता होत नाही.
हीच बुद्धी मी 15व्या वर्षी 10व्या वर्षी कविता करत होतो त्यावेळेला ताजी होती, त्यावेळेला ती अनाघ्रात होती, बऱ्यापैकी निष्पाप होती, हे ताजी होती. हे जर लक्षात आलं तर मला मानसपूजा करायला चांगलं शिकवायचं असेल तर मुलाला शिकवा. मुंज झाल्यानंतर आपण त्यांच्या कानात गायत्री मंत्र म्हणतो, ते बाळ कधीही म्हणत नाही, पण त्याला जर शिकवलं आजोबांनी जवळ घेऊन, आता बघा आपण मानसपूजा करूया, डोळे मीट बरं, हां श्वास घे बरं, त्याला आवडेल ती. आणि त्याला म्हणावं ही मानसपूजा आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवायला, तुझा अभ्यासातली एकाग्रता वाढवायला खूप उपयोगी पडेल. कारण आता बघ ना, तुझ्या मनात विचार नव्हते, आपण एक एक गोष्ट मनातल्या देवाला अर्पण करत होतो, हो की नाही. हे आता त्याला विचार आला होता का पुढच्या आठवड्यातला वाढदिवसाचा, एकदा यायला नाही आजोबा, अर्धा तास आपण ही पूजा करतोय, अर्ध्या तासात एकदाही मला विचार आला नाही की पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे, बड्डे. एरवी दर 5 मिनिटांनी तो आईला, आई बड्डेला ते करणार ना ग बाबा, मला बड्डेला ते गिफ्ट देणार ना, सतत विचारत होता. पण अर्धा तास आजोबांबरोबर हे करताना इन्स्ट्रक्शन्स आजोबा देत होते, सूचना देत होते. आणि सूचना दे आर नॉट इन्स्ट्रक्शन्स ऑर सजेशन्स, त्याला ऑटो सजेशन किंवा दुसऱ्यांनी दिलेला सेल्फ कमांड जशी असते तशा सिनियर माणसांनी ज्याची सजेस्टिव्ह पॉवर जास्त आहे. रामकृष्णांकडे ते पोर येतं, रामकृष्ण म्हणतात की आता काही नाही, आता तुला सगळं आठवणार आहे, मी काली मातेचा लावला आहे ना, आणि मी होली मॅन आहे की नाही, पवित्र माणूस आहे की नाही, जा काही नाही. आणि म्हणाले मी त्याला ज्या वेळेला पाठीवर मारला ना, तो शक्तिपात होता, तो जो आत्मविश्वास त्याचा जात होता, तो आत्मविश्वास टिकावा म्हणून जा, म्हणून मी त्याला जे मारलं ना, ते आमचं गणित आहे, तुला सुद्धा सुचेल. पुढे नरेंद्रनी केलं, त्यावेळेला त्यांनी नरेंद्रला मारलं. आणि म्हणतात की काय, आत्ता कुठे मिळवायला लागलीच खर्च, आत्ता तुला कुठे ध्यान जमायला लागले, आणि ध्यानात तू दुसऱ्याला हात लावून त्यांचं ध्यान जागं करतोस, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांच्यात तुझी शक्ती ट्रान्सफर करतोस, करू नकोस. ते केल्यानंतर त्यांनी असं काहीतरी केलं, जा तुझं हे ध्यान वगैरेला आहे ना, आणि ध्यानातून शक्ती ट्रान्समिट करणं, शक्तिपात म्हणतात संस्कृतमध्ये. शक्तिपात म्हणजे माझी शक्ती तुम्हाला दिली, ट्रान्समिशन ऑफ शक्ती, नॉट एनर्जी, ट्रान्समिशन. ते करायला मी आता कुलूप लावलेलं आहे त्या याला, आणि योग्य वेळी मी देईन, तो करू शकणार नाहीस यापुढे. आणि खरंच ध्यान करत होता, पण लोकांना ध्यान करायला शिकवणं, हात लावून त्याच्यातली शक्ती जागा करणं, हे नरेंद्र करूच शकला नाही. आणि ज्यावेळेला रामकृष्ण मृत्यूशय्येवर होते आणि नरेंद्र त्यांची सेवा करत होता, त्यावेळेला सांगितलं जा मी तुला ती किल्ली दिलेली आहे, आता तू करायला लाग, कारण माझ्यानंतर नरेंद्र, हे त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं, नरेंद्र माझ्यानंतर तुम्हा लोकांचा नेता कोण असेल तर नरेंद्र. खूप गोष्टी आहेत, विवेकानंदांचं चरित्र आपण बघितलं आहे. म्हणून रत्नै कल्पितम आसनम, आसनम रत्नानी कल्पनेलं, हिमजलई स्नानम, हिमजलई. आता तुम्हाला मी सहज एक क्लू देतो, विचार काय करायचा. ज्याच्या डोक्यावर गंगा आहे, अखंड स्नान चालू आहे, त्याला हिमजलाने आणि स्नान घालण्याची काय गरज आहे? हा कुठला शंकर आहे? हा विचार करा तुम्ही. हाच मुद्दा आहे जो उद्या आपण करणार आहोत उत्तरार्ध, त्यावेळेला बघूया. हिमजलई स्नानंच दिव्यांबरम. शंकराला 2 नावं आहेत, एक दिगंबर, दिक म्हणजे दिशा, दिशा हे ज्याचं वस्त्र आहे, जो सगळीकडे पसरलेला आहे, सर्व दिशांना पसरलेला आहे, त्याला वस्त्र पुरेल असं कोण विणणार आहे हो, आणि कपडे कोण शिवणार आहे हो, म्हणून तो दिगंबर. आणि त्याचं दुसरं नाव आहे चिदंबर. एक दिशेचं वस्त्र आहे, दुसरं चैतन्याचं वस्त्र आहे. चैतन्य म्हणजे सगळीकडे पसरून आहे, त्याला तुम्ही काय करणार आहात म्हणून दिव्यांबर, दिव्य वस्त्र. गमतीदार गोष्ट सांगतो, हे दिव्य वस्त्र इतकं वस्त्र आहे हे दिसणारही नाही तुम्हाला, कारण त्याला काय तुम्ही वल्कलं घालणार आहात का, त्याला तुम्ही अगदी खादीचं वगैरे काहीच घालता येणार नाही. एक तो चिदंबर आहे म्हणजे चैतन्याचंच वस्त्र त्याला घालता येईल, किंवा तो दिगंबर आहे म्हणजे दिक अंबर. दिगंबर म्हणजे म्हणून तो वस्त्रही नाही, दिगंबर म्हणजे नग्न नाही आहे, हे लक्षात ठेवा. दिगंबरचा अर्थ आहे दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, चैतन्य हेच ज्याचं वस्त्र आहे, त्याला दिव्य अंबर. अंबर म्हणजे वस्त्र, चित अंबर, चिदंबर, दिक अंबर. अंबर म्हणजे वस्त्र, दिव्य दिलेलं आहे. म्हणजे काय, एक राजा होता, गमतीदार गोष्ट आहे. जो राजा होता त्याला एक होतं की तुमच्यापेक्षा माझं वस्त्र तलम असलं पाहिजे. तलम म्हणजे काय, अगदी सॉफ्ट, त्याच्याहून सॉफ्ट, त्याच्याहून सॉफ्ट. आणि राजाला जे मिळेल
वस्त्र हे राजाला जर हे झालं नाही, कळलं नाही, आवडलं नाही, तर तो काय करायचा, त्याची बोटं तोडायचा. राजा त्या कलाकाराचे मला आवडेल, मला मान्य होईल इतकं तलम वस्त्र तू विणलेलं नाही आहेस म्हणून काय बोटं कापायचं. किती कलाकारांची किंवा विणकरांची, कारागिरांची बोटं त्यांनी कापली हो. शेवटी आता किती जण उरलेत, मला अजून तलम वस्त्र, ह्याच्यापेक्षा तलम, त्याच्यापेक्षा तलम, म्हणजे फाईन, फायनर, फायनेस्ट, अजून स्मूथेस्ट. हा जो गोष्ट आहे, शेवटी एक 12 वर्षाची मुलगी एका कारागिराची, राजा बहुतेक आता मला बोलवणार आणि राजाच्या मनाला येईल इतकं तलम. मला कसं कळणार आहे राजाच्या मनाला काय ना, माझी बोटं जाणार, म्हणजे आपला उदरनिर्वाह थांबणार. मला तुझी काळजी आहे, माझ्याशिवाय तुला या जगात कोणी नाही. त्यावेळेला ती मुलगी म्हणते मी जाते राजाकडे, वय वर्ष 12, ही कल्पकता आहे. राजाकडे जाते, म्हणते माझ्या वडिलांकडून आणि आजोबांकडून मी तलम वस्त्र कसं करायचं हे शिकलेली आहे, पण माझं ट्रेड सिक्रेट आहे, मला इतर कुणालाही ते सांगायचं नाही आहे, मला एक क्लोज रूम दे. राजा म्हणतो काही हरकत नाही, ह्या खोलीत दार बंद, बाहेर सैनिक रक्षण करायला, खाणं पिणं सगळं तिला आत दिलं होतं, कापूस वगैरे सगळा दिलेला होता. आणि ती म्हणाली मला दिवस लागतील ना काही, एका तासात किंवा एका दिवसात जमणार नाही आहे. काही दिवसांनी ते राजाला निरोप पाठवते की ये तलम वस्त्र. दार लावून घेते, म्हणाले हे तलम वस्त्र तुझ्या शरीराभोवती मी गुंडाळणार आहे, कारण ते इतकं तलम आहे की तू हातात घेतलंस तरी फाटेल. आणि म्हणून ती वस्त्र घेते आणि राजाला सुंदर ड्रेप करते. आपण जशी मुलीला साडी वगैरे नेसवतो ना, तशी ती सुंदर नेसवते. आणि आता इतकं तलम वस्त्र, राजा म्हणतो हे इतकं आहे की मला जाणवतही नाही आहे, आय डोंट फील. आणि नंतर तो नगरातून जायला लागतो. तिने ते वस्त्र नेसवण्याचा अभिनय इतका सुंदर केलेला असतो, राजाच्या अंगावर वस्त्रच नाही आहे, राजा नेकेड आहे, नग्न आहे. आणि तो जायला लागतो. सगळेजण पण राजाला कसं असायचं, आणि राजा सम्राटाच्या असा धरलेला आहे, तो खाली असतो ना शिवाजी महाराजांचा खाली, सगळेजण बघतायत, हसू येत आहेत, नजर फिरवत आहेत. एक पोरगं म्हणालं आजी राजा नागडा. ते बघितल्यानंतर त्याला जाणीव होते, जातो लगेच, तिला बोलवतो, तू माझी फजिती का केलीस. म्हणाली मी फक्त फजिती केली, पण तू किती दुष्ट आणि क्रूरपणे इतरांची बोटं तोडलेली आहेत. राजाला आपली चूक कळते. आणि तलम 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 फार आम्हाला जे तलम जास्त वाटतं ते स्वीकार ना तू, तुला तलम म्हणजे हेच वस्त्र, हे दिव्यांबर. लक्षात ठेवा, राजाला जे तलम पाहिजे होतं हे दिव्यांबरम, नाना रत्न विभूषितम. परत रत्नाने विभूषित केलेलं आहे भूषण. शंकराचं भूषण काय माहीत आहे ना, सर्प, रुद्राक्षाच्या माळा. तो चंदन कस्तुरी लावत नाही, पुढे अर्पण केले दोन्ही, तो लावतो राख, प्रेताची राख, स्मशानातली राख. बघा पुढे वाचूया. म्हणून नाना रत्न विभूषित मृग मदा. मृग जे नेपाळमध्ये मिळतात त्याला मस्क डिअर म्हणतात. स्पेलिंग सांगावं लागतं मस्कचं, कारण लोकांना मस्त शब्द लवकर कळतो. MUSK. मस्क आपल्याला परफ्यूम मिळतो, मस्क आपल्याला अगरबत्ती मिळते. मस्क म्हणजे कस्तुरी. आता तुम्हाला कळलं असेल कस्तुरी. आणि कस्तुरी म्हणजे काय, इथे जर मी कस्तुरीची बाटली नुसती उघडली ना तर सगळा हॉल वासाने भरून जाईल, म्हणून ती गच्च बंद करतात. नुसता हा सगळीकडे अशी कस्तुरी. ते हरण जे असतं नेपाळमध्ये विशेषतः सापडतात, त्याच्या नाभीत असतं. आणि त्याला ज्या वेळेला मध येतो, म्हणजे नर आणि मादी मेटिंग आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला तो पिकतो. ती पावडर असते, काळी पावडर. कस्तुरी म्हणजे काळी पावडर असते. आपण वेलची कुटल्यानंतर जशी होते ना, जरा तशीच अगदी तशी पावडर असते, नाभीत असते. त्याला स्वतःला वास येतो. ही आपल्यासाठी प्रतीक आहे. त्याला स्वतःला वास येतो. तो इकडे बदलतो, वास त्याच्याबरोबर येतो, पण त्याला इकडेही वास येतो, म्हणून तो इकडे पळतो. इकडे गेल्यानंतर त्याला इकडे वास येतो, म्हणून तो वळत 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 स्वतःभोवती फिरत फिरत पडतो आणि मरतो. तो मरतो. आपल्या आत कस्तुरी आहे, पण सगळीकडे बाहेर शोध, म्हणून आपल्या आत आनंद आहे. शोध सगळे बाहेर घेतल्यामुळे आपली दमछाक होते. लक्षात ठेवा, रक्त ओकून आपण मरतो.
संसारात सुख मिळत नाही, शांती मिळत नाही. एक वेळ सुख मिळेल देहाचं, मनशांती नाही, आनंद नाही आहे. कस्तुरी मृगासारखे आपण झालेलो आहोत. आणि तो मेला की ते लोक येतात, त्याची नाभी कापतात आणि त्या नाभीतली जी पावडर असते त्याच्यावर काही प्रोसेसिंग करावं लागत नाही, तीच कस्तुरी असते. ती अर्पण केली आहे कुणाला? शंकराला. आणि शंकर म्हणजे नेपाळ तो भाग जवळच आहे ना. मृगमदा, मद आलेल्या मृगाच्या नाभीत जी कस्तुरी तयार होते पावडर, आणि ती इतकी सुगंधी असते. ठीक आहे, म्हणून मृगमदा मोदांकित, मोद आमोद म्हणजे आनंद. गणपती मोदक खातो याचा अर्थ काय? मोद म्हणजे आनंद, क म्हणजे करणारा. आपण स्वस्तिक तुम्हाला सांगतो, स्वस्तिक म्हणजे सु अस्तिक क, हे 3 शब्द आहेत. 3 शब्दांनी स्वस्तिक बनलेलं आहे. सु म्हणजे चांगलं, कल्याणकारी, मंगल. सु अस्तिक म्हणजे आहे, आणि क म्हणजे करणारं, सगळीकडे मंगल करणारं, सगळ्यांचं कल्याण करणारं जे चिन्ह आहे ना त्याला आपण स्वस्तिक म्हणतो. स्वस्तिक हे कालचक्रातून घटनाचक्राचं, ज्याला नियती म्हणतो, नियतीचं प्रतीक आहे. आपण स्वस्तिक असं काढलं पाहिजे की ते घड्याळाच्या काटाच्या दिशेने क्लॉकवाईज फिरलं पाहिजे. स्वस्तिक म्हणजे ऋतुचक्र आहे, स्वस्तिक म्हणजे जन्ममृत्यूचं चक्र आहे, स्वस्तिक म्हणजे पाणी, वरती उष्णता, पाण्याचे वाफ, वाफेचे ढग, ढगाचं सगळं स्वस्तिक आहे. हे स्वस्तिक हिटलरने आपलं चिन्ह म्हणून निवडलं होतं. त्या स्वस्तिकने कुणाचं कल्याण केलं? हिटलरचं केलं नाही. 60 लाख ज्यूज त्यांना मारलं. आणि जर्मनीचं कल्याण केलं का? नाही. जर्मनीला जगातलं नंबर 1चं राष्ट्र बनवण्याचं आसुरी स्वप्न त्याचं होतं. राख झाली ना जर्मनीची, जर्मनीचे तुकडे झाले, ईस्ट जर्मनी, वेस्ट जर्मनी, पूर्ण सत्यानाश करून टाकला हिटलरने. आणि स्वस्तिक त्याचं जरा उभं स्वस्तिक होतं, पण स्वस्तिक का? मी आर्यन आहे आणि ते ज्यूज आहेत, आर्यननीच फक्त जगलं पाहिजे. कृणुवंतो विश्वमार्यम हा अर्थ नाही आहे. आर्य ही आपण रेस मानत नाही, सगळं विश्व आपण सुसंस्कृत करून टाकू. विश्वगुरु म्हणून आपल्याला एक मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे, जी शेवटी गुरुवारी आपण सांगतो. ती आत्ताच ओघात सांगतो, तुम्हाला पाठ आहे ते, मी जास्त सांगत नाही. नोस्ट्राडामस नावाचा जो माणूस 16व्या शतकातला, 1555 16व्या शतकातला एक मुलगा, त्याला उद्या दिसतो. द मॅन हू सॉ टुमॉरो, हू सॉ टुमॉरो, बरोबर. 2200 म्हणजे आता आपण कुठे आहोत? 2023. 2200 त्या 22nd सेंचुरीपर्यंत 600 वर्षातली भविष्य त्यांनी सांगून ठेवली आहेत किंवा. आणि ती पुस्तकात आहेत. सेंचुरीज त्या पुस्तकाचं नाव आहे. 2-2 ओळींची अशी कपलेट आहे. आणि ज्यावेळेला एखादी महत्त्वाची घटना घडते जगात, एखाद्या राष्ट्रात, त्यावेळेला त्या भाषेत एक नवीन भाषांतर या सेंचुरीज म्हणून नॉस्ट्राडामसच्या पुस्तकाचं होतं. मराठीत 4-1 भाषांतर तर मीच बघितलेली आहे. मोठं काहीतरी घडलं ना की एक भाषांतर होतं, पुस्तक येतं. आता अमेरिकेतले पडले टॉवर्स, भयंकर घटना होती ती. निरनिराळे हल्ले झाले. मी सांगितलंय हे नोस्ट्राडामस ज्यावेळेला सांगतो, मग हे थांबणार केव्हा? त्यांनी सांगितलेलं मी 2 ओळीत तुम्हाला सांगतो, जे आपल्या राष्ट्राला फार महत्त्वाचं आहे. आपल्याला महत्त्व आहे व्यक्ती म्हणून. आता व्यक्ती म्हणून आपली आयुष्य उत्तरार्धात किंवा उत्तरायणात पोचलेली आहेत, पण तरीसुद्धा मी माझ्या कुटुंबात, शिक्षक असेल तर शाळेत, कुठला संस्थापक असेल तर त्या संस्थेत मी हा विचार हे करेन, कारण उद्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे. त्यांनी सांगितलं. केव्हा सांगितलं? 90पासून मी सुरुवात करतो, म्हणजे लास्ट डेकेड ऑफ द 20th सेंचुरी. हे आता ही 21st सेंचुरी आहे. 20व्या शतकाचा शेवटचं दशक, जे 1990पासून सुरू होतं. एक भयंकर युद्ध सुरू होईल. आपण कुवेत वगैरे म्हणतो ना, ते युद्ध, सद्दाम हुसेन वगैरे. आणि ते युद्ध एका अशा माणसामुळे सुरू होईल, त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुरळे केस, गोरा, झुपकेदार मिशा, उंच आणि हँडसम, कुणावरही हे सद्दाम हुसेनचं वर्णन आहे की हो. त्यावेळेला ही फिगर आउट झाली नव्हती, पण 1985 साली आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना दाखवलेलं आहे द मॅन हू सॉ टुमॉरो पार्ट 1 पार्ट 2. त्याच्यात जे कॅरेक्टर होतं ते सद्दाम हुसेनसारखंच दिसत होतं. उंच, गोरा, झुपकेदार मिशा, थिक आयब्रोज, कुरळे केस आणि धिप्पाड सुंदर पर्सनॅलिटी. ते बघितल्यानंतर, सद्दाम हुसेन बघितल्यानंतर त्यांना आठवलं ते सगळं. आणि त्याच्यात त्यांनी दाखवलेलं होतं की 10 वर्ष ते युद्ध चालेल.
ते युद्ध तसं संपणार नाही आहे, पण 21व्या शतकाच्या सुरुवातीला 2 जुळे भाऊ जमीनदोस्त होते. जुळे भाऊ जमीनदोस्त, त्याची लिहिण्याची शैली कवितेची आहे ना. ट्विन टॉवर्स ना, अमेरिकेचे जे टॉवर्स होते त्यांना ट्विन टॉवर्स जुळेच म्हणतात. ते जुळे मनोरे जे उभे होते ते पडतील आणि त्याला देशाची नावं कुठे माहीत होती. हे बाळ आपल्या गावाच्या बाहेर गेलं नाही फ्रान्समधलं, आणि 16वं शतक ज्यावेळेला सायकलसुद्धा नव्हती, आणि तो सांगतो की माणूस नसलेल्या यानातून आकाशातून त्या पाडल्या जातील. म्हणजे युद्ध सुरू होईल, ड्रोन्स वगैरे आपण म्हणतो ते, आणि त्यांनी अनकन्व्हेन्शनल असे विमान कुठे होतं त्याला जुळे असतील. आणि त्यावेळेला 36 डिग्रीज नॉर्थ आपण म्हणतो ना, आकाश जळेल, आकाशाला आग लागेल. 36 डिग्री ही न्यूयॉर्कची डिग्री आहे हो. न्यूयॉर्कची आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणतो ना, ते 36 डिग्रीवर आकाश जळायला लागेल. अशा याच्याकडून तो 2 टॉवर्स पडले जातील, 2 जुळे भाऊ तो म्हणतो, आणि सगळं जग सावध होईल. ही घटना बरोबर 20व्या शतकाच्या मध्यावर काय होईल, अनेक राष्ट्र स्वतंत्र होतील. भारत नाही का झाला 1947ला मध्यावर, 20व्या शतकाच्या मध्यावर अनेक नवीन राष्ट्र जन्माला येतील. आपल्या शेजारचे राष्ट्र नव्याने जन्माला आलेले आहेत. विचार करा, सगळी त्याचे भविष्य आहेत. फ्रेंच रेव्होल्युशन, रशियन रेव्होल्युशन, अमेरिकन रेव्होल्युशन, चायनामधली कम्युनिस्ट रेव्होल्युशन, हे सगळी त्यांनी भवितव्य सांगितले. आता इथून पुढचं महत्त्वाचं, हे जे युद्ध सुरू झालेलं ते 50 वर्ष चालेल. 2050 सालापर्यंत सध्याची जी युद्धग्रस्त जगाची भूमी आहे ना, 50 वर्ष पुढे काय होईल, जगाला युद्धाचा कंटाळा आहे. युद्ध नको तर बुद्ध हवा, आणि बुद्ध भारतातून येणार आहे. ती व्यक्ती नसणार आहे, ती सामूहिक शक्ती असणार आहे. हे त्याचे शब्द सांगतोय. कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल पॉवर विल इमर्ज फ्रॉम अ कंट्री, म्हणून तो फोकस दाखवतो नक्षत्रांचा, आणि त्या नक्षत्रांच्या फोकसमध्ये चीन येतो, जपान येतो, पाकिस्तान वगैरे तर येतातच, आणि मुख्य म्हणजे भारत येतो. नक्की कुठल्या देशात ही क्रांती होणार आहे, लोक एकत्र येतील, उपासना करतील, स्पिरिच्युअल स्ट्रेंथ मिळवतील, आणि जगाला मार्गदर्शन करतील, आणि शांतीचा मार्ग दाखवतील. विश्वगुरू शांतीचा मार्ग दाखवतील. मग आता भारतच कसा, त्यांनी एक वाक्य घेतलं, त्या कंट्रीमध्ये थर्सडे विल बी कन्सिडर्ड ॲज अ हॉलिडे. जगाच्या कुठल्याही देशात शुक्रवार करणारे लोक आहेत, तुम्हाला माहीत आहेत, मशिदीत जातात. शनिवारी करणारे ज्यूज त्यांच्या प्रार्थनागृहात जातात. रविवारी ख्रिश्चन जातात. गुरुवार कुठे आहे, फक्त भारतात आहे. आणि म्हणून या देशातून असं एक इमर्ज होईल नेतृत्व लोकांचं. म्हणून ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जे मागणं आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आणि आज मी तुम्हाला सांगतो, आपण सगळेजण ईश्वरनिष्ठ आहोत. उगीच काय इकडे आलो सांगा बरं. आपण बेकार होतो का, दुसरी कामं नव्हती, टी व्हीवरचे कार्यक्रम नव्हते, मोबाईल नव्हता का गप्पा मारायला, किंवा लॅपटॉप नव्हता का काहीतरी बघायला. आपण आलो इथे कारण आपल्यावर ही जबाबदारी आहे, हे मुलांना जाणीव करून दिली पाहिजे की आत्ता तुला मी म्हणतो ते कळणार नाही, बट यू हॅव अ रोल टू प्ले इन फ्युचर. तो रोल कशाचा, रोल ऑफ अ लीडर अँड कलेक्टिव्ह लीडर. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, मांदियाळी म्हणजे ग्रुप, ईश्वरनिष्ठांचे ग्रुप, हा भाग लक्षात ठेवा. आता आपण सगळ्याचा अर्थ बघूया आणि आज थांबूया. गंमत बघा, नाना रत्न विभूषित मृगमदा मोदांकित, म्हणून म्हणलं मोदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. मोदक हा पदार्थ आपण बनवला, पण गणपतीला मोदक देतो म्हणजे गणपती मोद म्हणजे आनंद, मोदांकित हा शब्द वापरलेला आहे. चंदनम, आनंद देणारं चंदन. चंदन किती थंड असतो, उन्हाळ्यात वगैरे त्याचा लेप वगैरे अनेक लावतात, बघा तुम्ही ते चंदन म्हणून दिलेलं आहे. जाती, हे फुलं दिलेली आहेत. जाती म्हणजे जाई, काही जण जाई जुई म्हणतात. जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पंच धूपन तथा. पुष्प ही निरनिराळी, धूप धूपबत्ती आपण अगरबत्ती म्हणतो, उजवात ती आहे ते. नंतर पुढे जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पम च धूपम तथा, याची मी रचना केलेली आहे. किती सुंदर काही काही ठिकाणी रचना करतात फुलांची, बघा ना तुम्ही. आज तुम्हाला खरं पाठवायला हरकत नाही तुमच्यापैकी कोणाला. आज गुरुवार आहे, दर गुरुवारी श्रावणात जे गजानन महाराज आहेत त्यांचा मठ आहे मडगावला, सुंदर पूजा करतात. तो एक तिथला माणूस आहे, त्याने आज पानांची पूजा केलेली आहे, आणि ते बहुतेक खाऊची किंवा विड्याची पानं असतील. सुंदर पूजा केलेली आहे. तुमच्यापैकी कोणाचा नंबर, जर तुमचा जो ग्रुप असेल तर ग्रुपवर पाठवून द्या. कल्पित ही कल्पना आहे,
हे त्यांनी प्रत्यक्ष केली आहे, पण आपल्याला मनात करायला काय, गव्याची पूजा काही मंदिरात इतकी सुंदर करतात हो. सुंदर म्हणजे सुंदरच, दुसरा शब्द नाही. एरवी एवढी दिसणारी देवी पुढे ते गव्यांचे खांब लावले की खूप आत दिसते. ही गंमत बघितली की नाही आपण? हे इल्युजन आहे, हा भ्रम आहे, पण तो खरा आपल्याला वाटतो ना. ही पूजा आहे, त्याच्यात कल्पकता आहे. रचितम रचितम हे लक्षात ठेवा. जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पंच धूपम तथा दीपम. हे देव दयानिधे पशुपते तुला मी देतो हृत कल्पितम. हृत म्हणजे हृदय, मनातून अगदी कल्पना करून अगदी हृदयापासून मी तुला करतो गृह्यताम, त्याचा स्वीकार कर. पुढचं सोपं आहे. सौवर्णे सोन्याचं, सुवर्ण तुम्हाला माहीत आहे. नवरत्न खंड रचिते, रत्नांचे खंड. आपण खचिते रचिते किंवा खचिते, काही ठिकाणी खचिते. आपण रत्न खचित सिंहासन, रत्न जडित सिंहासन, हे जडवणे खचवणे. रत्न खचित पात्रात भरल्या आपण म्हणतो ना, असं काय पात्रे, असं सुवर्णाचं पात्र आहे, त्याच्यावर रत्न जडवलेले आहेत असे आपण बघतो. अंगठीत नाही का मोदी आपण म्हणतो, आणि कोंदण असतं बाजूला, त्याच्यात ते खचित करतो ना, रत्न खचित पात्र आहे. घृतम पायसम म्हणजे तुपात केलेलं, किंवा तूप आणि पायस. भक्षम तुला खायला दिलेलं आहे, भक्ष. त्याच्यानंतर पंचविधम पयोदरी. पंचविधम म्हणजे 5 प्रकारची पक्वान्न. पूर्वी तुम्हाला भोंडला किंवा हादगा नावाचा प्रकार असायचा. आता काही ठिकाणी तो सेल्फी काढण्यासाठी करतात. फार सुंदर प्रकार होता. त्याच्या शेवटी खिरापत वाटायचं. खिरापत म्हणजे पंचखाद्य, पण पंचखाद्य नैवेद्य असतो, हा नैवेद्य नाही. हे सोशल इव्हेंट आहे हे सगळं करून. आत्ता कोणीतरी सांगत होतं की राखीचा मुहूर्त. कसली राखी होती ती? राखीला सँक्शनच नाही आपल्याकडे. राखी हा सोशल इव्हेंट आहे, अत्यंत चांगला आहे. प्रेमाचं नातं. भाऊबीजेला कुठेतरी बीज आहे, भाऊबीजेला कुठेतरी एक तिथी आहे. राखीला कसली तिथी हो? आणि एका मुसलमानाला बांधली राखी, त्या हेमवाई होती काहीतरी राजा राणीनं, आणि सांगितलं माझं रक्षण कर. तो म्हणतो की मी तुझ्यावर आक्रमण करायला लावलो, तुझं रक्षण इतरांपासून करतो. तिथे राखी सुरू झाली. त्याला आधी सूत्र म्हणतात, सूत्र पौर्णिमा. आणि सूत्र किती येतो आपल्या जीवनात? गुरु शिष्याच्या हातात बांधतो. संगीतात गंडा बांधणं म्हणतात, कुस्तीला वगैरे गंडा बांधणं, सूत्र आहे ते. आपण जानवं घालतो, हे सूत्र आहे. आणि लग्न झाल्यानंतर घालतात मंगलसूत्र आहे. अशी किती सूत्र आहेत. त्याला सूत्र पौर्णिमा. आपण कोकणीत सुतापुनव म्हणतो. आणि सुतापुनव म्हटल्यानंतर राखी ते एक सूतच आहे, आणि जानवं ते एक सूतच आहे. त्याच्या मागची भावना माहीत आहे का आपल्याला? पुढे बघूया आपण, उद्याही परत बघणार आहोत. पायसम पंचविधम. तर लहानपणी सगळा झाल्यानंतर मुलांना त्या भोंडल्यात घेत नसेल, ते खास मुलींचं असेल. आता खिरापत कोणती आहे ती ओळखा. हां, मग कोणत्या भाज्या नाहीत, कोणत्या चटण्या नाहीत, कोणती कोशिंबिरी नाही. कारण कोशिंबीर म्हटल्यानंतर मग निरनिराळी नावं सांगायची. काकडीची कोशिंबीर, टोमॅटोची कोशिंबीर. पण कोशिंबीर नाही म्हटल्यानंतर सांगायचं नाही. गोड पदार्थ आहे का? हां, मग आम्ही त्याला म्हणतो श्री बालाजी. मग कोणी त्याला श्री बालाजी खे, मग कोणी श्री बालाजी खे पू. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलबी, पू म्हणजे पुरणपोळी, आणि खी म्हणजे खीर. गंमत होती. हां, हे सोशल इव्हेंट्स गेले. तो हल्लीचा इव्हेंट एवढा कमर्शियल झाला आहे, एवढा तो आर्टिफिशियल झालेला आहे. त्या इव्हेंटमध्ये ना, हा इव्हेंट आहे, त्याच्यात प्रेम आहे, आणि त्याच्यातली गाणी, त्या गाण्यांना सुद्धा अर्थ आहेत. म्हणून पंचविधम निर्णय, पंचपक्वान्न म्हणतो ना आपण, पंचपक्वान्न दिलेले आहेत. पयोदधियुतम म्हणजे पंचामृत देतो ना. पय म्हणजे दूध, आणि दही, दधी म्हणजे दही. रंभाफलम, रंभाफल म्हणजे केळं. केळाला रंभा नाव का ठेवलं आहे जरा विचार करा तुम्ही. रंभा म्हणजे केळ, रंभा कानन म्हणजे केळीचं बन, आणि रंभा काननात वारा गेल्यानंतर एकही पान जिवंत ठेवत नाही. तसा अभिमन्यू त्या चक्रव्यूहात दिसत होता. रंभा काननात शिरलेला वारा. काय कल्पना आहे मोरोपंतांची. मी फक्त तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. हां, मोरोपंत म्हणजे शेवटचे काही 5-6 शब्द त्यांचा यमक. वरती जे आहे ना तेच खाली, तेच खाली, तेच खाली. आपण एक म्हणतो ना, मना सज्जना बोलवावे, मंगल बोलवावे, सज्जना भूदेव संतासी सदा लवावे. हां, सगळ्या मुखी बोलवावे, लवावे 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 लवावे. हे सगळीकडे लवणे म्हणजे एका अर्थाने नम्रवणे. मी कोणापुढे लवलेलो नाही आत्तापर्यंत. हा एक भाग आहे. दुसरं त्याला सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला आपण विचार करतो या सगळ्या गोष्टींचा, हृत्कल्पितम रंभाफलम, तर त्यांनी 2 ओळी लिहिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो. कुरु सैन्यात गमे हा, आता मला म्हणत नाही ते, फक्त सांगतो.
कुरु सैन्यात, कौरवांच्या सैन्यात, गमे म्हणजे वाटतो, हा म्हणजे अभिमन्यू, ज्याप्रमाणे, रंभा काननात म्हणजे केळ्याच्या बनात, वाराहो, रंभा काननात वाराहो, तसा अभिमन्यू, त्या विजयश्री देऊनी, त्याला विजय मिळणारच, त्या विजयश्री देऊनी का परी रंभा का न नातवा राहो. आता रंभेचा म्हणजे उर्वशीचा नातू म्हणजे सगळे पांडव वगैरे कौरव नातू, उर्वशी मूळ स्त्री, नातवा का न नातवा राहो, कान नातवा राहो. हे इतकं ऐकून समजणार नाही, पण तसं हेच गमतीदार सांगितलेलं आहे की घृतम पायसम झालं, कर्पूर शाकानाम युत पंचविधम पयोदयुतम रंभा फलम पानकम. पानकम म्हणजे पान करायला, निरनिराळी. लोकांनी निरनिराळे अर्थ सांगितले. एका ठिकाणी सरबत, हिंदीतला अर्थ आहे तो सरबत. एका ठिकाणी सांगितलं कुठलंही पेय, रस पेय आहे ना निरनिराळे, म्हणजे दूध तर आहेच, ते आधी दिलेलंच आहे म्हणून. एकाने सांगितले ताक किंवा मठ्ठा. मला मठ्ठा शब्द आवडला. मठ्ठा म्हणजे स्पाइस्ड बटर मिल्क, त्याच्यात हे घालतात ना, ते सुद्धा दिलेलं आहे. शंकराला काय वाटेल ते देता येतं ना, तो शांभवी मी पिणार आहे ते नंतर बघूया. पण पानकम, शाकानाम अयुतम, अयुत चंडी वगैरे आपण यज्ञ करतो, असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या इतक्या शाखा, पालेभाज्या. सध्या गोव्यात 2-3 ठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शन आहे. किती रानभाज्या येतो, आपण तेवढ्या खातही नाही. शाकांबरी नावाची एक एकादशी आहे, पौर्णिमा आहे का शाकांबरी, त्या शाकांबरीला 108 प्रकारच्या भाज्या, 108 प्रकारच्या भाज्या पुण्याच्या मंडईत मिळतात. 1-2 काड्या आणता तुम्ही, आणि त्या यांची भाजी करायची असते. ती शाकांबरीला प्रसन्न करण्यासाठी. ती देवी भागवतात, ती देवी आहे. मी अस्त्राने मरणाने म्हणजे तिने भाज्या फेकून मारलेल्या आहेत. तिच्याकडे निरनिराळ्या भाज्या आहेत, दुष्काळ पडलेला आहे, तिने भाज्या निर्माण केलेल्या आहेत. शाकांबरी देवी आहे ती. आता पुढे शाकानाम अयुतम, निरनिराळ्या भाज्या, खूप भाज्या. जलम रुचिकरम, आता जलम पाण्याला रुची आणण्यासाठी आपण पाण्यात वाळा घालतो, काही ठिकाणी कापूर घालतात, एखादं सुगंधी द्रव्य घालतात, तीर्थात सुद्धा घालतात, आणि ते पेय असतात. कापूर वगैरे काही खाल्ला तरी चालतो, काही वाईट नाही. पण हे लक्षात ठेवा, कर्पूरखंडोज्ज्वलम, कर्पूरखंड त्याच्यात घातलेलं आहे आणि उज्ज्वल, फार तेजस्वी असं ते जल दिसतं. आता हे सगळं तेज कुठलं आहे लक्षात ठेवा. ही रत्न कुठली आहेत, हे सुवर्ण कुठलं आहे, हे तेज कुठलं आहे. आज विचार करा, रात्री उद्या हेच बघणार, तर मग तुम्हाला कळणार शंकराचार्यांनी किती कल्पकतेनं ही पूजा अर्पण केलेली आहे शंकराला. मनसा मया विरचितम भक्त्या प्रभो स्वीकरू. आता तांबूल आहे ना, तो मी मनात तयार केलेला आहे. तांबूल म्हटल्यानंतर आपण गोविंद विडा म्हणतो, ज्याच्यात 13 पदार्थ असतात, ते उद्या सांगेन तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा नसलेले पदार्थ असतात, निरनिराळे पान मसाले असतात, तंबाखू असतो. चुना तिथे आहे पण तंबाखू नाही आहे, गुलकंद नाही आहे. हल्ली पानात गुलकंद घालतात, कितीतरी करता येईल. पण 13 गुणी गोविंद विडा मी मनात तयार केलेला आहे. हा गोविंद विडा काय सुंदर कल्पना आहे हो, सुंदर. प्रत्येक गोष्ट आहे ना, हे कशाचं ना कशाचं तरी प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. उद्या बघूया. कर्पूर मनसा मया विरचितम तांबूलम मनसा, तांबूलम मनसा मया विरचितम भक्त्या प्रभो स्वीकरू, भक्तीनं केलेलं आहे. छत्रम चामरयोर युगम, छत्र आणि चामर, तुम्ही कल्पना करा. मला कधी कधी हे दिसतं, शंकराच्या डोक्यावर जटाजूट, इकडे चंद्र आणि वरती आकाश आणि गंगा, त्याच्यावर तुम्ही छत्र धरलं तर नंदी शिंगावर घेईल की नाही तुम्हाला? काय अरे माझा देव आहे तो. सगळ्या हे चित्र डोळ्यासमोर ना, पण त्याला छत्र दिलेलं आहे, हे चामर दिलेलं आहे, त्याला पंखा. हिमालयात पंख्याची गरज आहे का? कैलासावर पंख्याची गरज आहे का? पण तो दिला आहे बघा, पुढे सांगितलं आहे. म्हणून छत्र चामर योग व्यजनक, व्यजनक म्हणजे पंखा दिलेला आहे, व्यजनकम. आणि चादर्शकम निर्मलम, निर्मल असा आरसा शंकराला. शंकरा इतका निर्मल देव नाही हो. शंकर इतका कर्पूर गौरम करुणावतारम, तो कापरासारखा आहे, वरती चंद्र आहे, चंद्राच्या चांदण्यासारखा आहे, आणि मुख्य म्हणजे हिमालयातल्या बर्फासारखा आहे. या सगळ्यांचं पांढरे पण एकत्र करत तसा शंकर आहे. मध्ये फक्त नीलकंठ आहे, त्या येणार आहे पुढे, बघूया. म्हणून मनसा मयावरिषम छत्रम चामरयोर युगम व्यजनकम चादर्शकम. आदर्श, आदर्श म्हणजे आरसा.
च म्हणजे आणि आरसासुद्धा दाखवलेला आहे. वीणा भैरी मृदंग काहल कला ही सगळी वाद्य आहे. ती वाद्य आणि कला तुला अर्पण करतो. कुठल्या गीतंच नृत्यम तथा. तुम्ही कोणी अष्टावधानी सेवा केली आहे का? कर्नाटकात वगैरे करतात. आम्ही वांतेला वगैरे त्यांचा ग्रुप आला होता. अष्टावधान म्हणजे 8 पैलू असलेली. मग त्याच्यात नेहमीची पूजा आली, त्याच्यात गायन आलं, वादन आलं, नर्तन आलं, वेद पठण आलं, प्रवचन आलं, कीर्तन आलं. हे लक्षात आलं. हे सगळे अष्टावधान सेवा करतात. किती सुंदर, काय वातावरण निर्माण होतं, काय स्पंदन म्हणजे व्हायब्रेशन्स निर्माण होतात, बघण्यासारखं आहे. पुढे बघूया. छत्रम चामर वीणा भैर मृदंग काहल कला गीतंच नृत्यम तथा. पुढे काय? साष्टांगम प्रणती स्तुतिर्बहुविधा येतत नतत मस्तकम. मी मस्तक नत करतो, स्तुती करतो. आणि स्तुती केल्यानंतर काय होतं? साष्टांग प्रणती, साष्टांग नमस्कार करतो. संकल्पेन, संकल्प म्हणजे विचार, कल्पना. संकल्प, कल्प म्हणजे कल्पना, विचार. संकल्पेन म्हणजे मानस समर्पितम तव विभो पूजाम गृहाण. गृहाण म्हणजे स्वीकार. ही मनात केलेली जी पूजा आहे, सगळं अर्पण केलेलं आहे. सगळे विधी, काय काय गोष्टी अर्पण केल्या आहेत. उद्या आपण नंबर घालून 1, 2, 3 जवळजवळ 16 गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. पुढे आत्मात्वम. आता पुढचं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. आता शंकरा तू आहेस कोण? आत्मात्वम. तू आत्मा आहेस. आत्मा सर्वव्यापी आहे. आत्म्याला काही गरज आहे का? कुठलं वस्त्र आत्म्याला घालणार? आत्माराम म्हणून व्यक्ती असेल तर आत्मारामाला घालता येईल. आत्माराम नावाची बस असेल तर त्याला घालता येईल. आत्म्याला कसं घालणार आहात? आणि तो जो आत्माराम आहे त्याला तरी कसं घालणार वस्त्र? आणि वस्त्र अर्पण केलेलं. आत्मात्वम. मग तुझी पत्नी पार्वती ती कोण आहे? माझी बुद्धी आहे. माझा आत्मा आहे तो तू आहे शंकरा. माझी बुद्धी आहे ती पार्वती आहे. आणि पुढे काय सांगे? सहचरा प्राणा शरीरम. शरीर हे माझं घर आहे आणि त्या घरात हे सगळे तुम्ही राहता. आणि प्राण आहेत ना, माझे पंचप्राण वगैरे आहेत ना, ते सहचरा म्हणजे तुझे जे सगळे गण आहेत ना, नंदी, शृंगी, भृंगी, वेताळ, भैरव, हे जे तुझे आहेत ना, त्यांना प्रमथ गण म्हणलेलं आहे. प्रमथ पतये नमः आपण गणपतीला म्हणतो ना प्रमथ, तर तसं ते आहेत गण. आणि पुढे सांगितलेलं आहे संचहा. आता पुढचं महत्त्व आहे. आत्मा तू आहेस, पार्वती माझी मती आहे, तुझे जे गण आहेत वगैरे ते माझे प्राण आहेत, आणि हे घर आहे ते माझं शरीर आहे. त्याच्यात तू सगळं आहेस. ही पूजा कुठल्या शंकराला, कुठल्या पार्वतीला करायची आहे ते उत्तर इथे मिळेल तुम्हाला. विचार करा आज, उद्या जास्त पड. पूजा ते विषयोपभोग रचना. मी निरनिराळे विषयांचे भोग घेतो. मला खायला पाहिजे असतं, मला पाहायला पाहिजे असतं, मला ऐकायला पाहिजे असतं, मला लिहायला म्हणजे घालायला पाहिजे असतं, मला फिरायला पाहिजे असतं. हे सगळे भोग आहेत ना. आणि त्या भोगांची इतकी सुंदर रचना मी करतो. आता साधी शेव तिथे ठेवलेली आहे, पण फुलासारखी ठेवली आहे की नाही? तुम्ही मुद्दामून जाताना बघा, एखादा उचलला तरी पीस हरकत नाही आहे. काय सुंदर रचना आहे ती. शेव एरवी कशी असते? मोठं असतं काहीतरी केलं. सुंदर रचना आहे ही. रचना निरनिळ्या विषयोपभोग रचना. हे विषयांचे जे उपभोग आहेत ना त्यांची मी इतकी सुंदर रचना करतो. या ना तुम्ही आमच्या देवघरात. हे निराळ आहे. या ना तुम्ही आमच्या शयनघरात. काय सुंदर रचना आहे. सगळी रचना ही मी केलेली आहे, मनातल्या मनात केलेली आहे. पण माझे विषयोपभोग आहेत ती तुझी पूजा आहे. आता हे गंमत आहे ना. पूजा काय? पूजा ते तुझी विषयोपभोग रचना. निद्रा समाधी स्थिती. मी झोपतो ती माझी समाधी असते. आणि अशा समाधीचे 2 तास जरी मिळाले तरी आपण ताजं तवानं राहतो. आपल्याला झोप मिळत नाही. उजव्या अंगावर जर आपण बसलो आपलं उजवं अंग दुसऱ्या दिवशी दुखायला लागतं. आपण डाव्या अंगावर झोपलो तर डावं अंग दुखायला लागतं. पाठीवर झोपलो तर पाठ. हे म्हणून आपल्याला झोपे संपल्यानंतर सुद्धा विशिष्ट वयानंतर एक तुम्हाला गमतीदार प्रसंग सांगितला होता ना. 60व्या वर्षी मंगेश पाडगावकरांनी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला पुलंना पहिला फोन केला. पुलं आज 60वं लागलं. भाई म्हणायचे त्यांना काही. 60वं लागलं. मग काय ठीक आहे ना सगळं? नाही. उठल्यानंतर म्हणाले सगळं अंग दुखतं. ते म्हणाले 60व्या वर्षी उठल्यावर अंग दुखतं ना, हे ज्या वेळेला दुखणार नाही त्यावेळेला समज तू मेलायस. हे मरेपर्यंत हे दुखणार आहे ना, हे नॉर्मल आहे ना. पूजा समाधी स्थिती. माझी पूजा आहे ना ती समाधी आहे माझी. हे जमलं पाहिजे आपल्याला. उद्या बघूया काय करायचं. संचार पदयो प्रदक्षिण विधे. पायाने संचार करतो मी, ती प्रदक्षिणा असते. हा प्रयोग तुम्ही करून बघा. करून आम्ही एका नवऱ्याला सांगितलं होतं. तो म्हणतो की मी लक्षाधीश, पण आणा आता रुपया उरलेला नाही. पूर्वी 16 आण्यांचा रुपया, पण लग्न केल्यापासून जो आणा माझ्या मागे लागलेला आहे. अरे म्हटलं
ते गेले ना सगळे, नाही म्हणाली हे आणा ते आणा ते आणा म्हणून यादी दिली जाते. आणि मी आणलं सगळं सगळं यादीतलं आणलेलं आहे. अहो तुम्हाला आलं सांगायचं विसरले. हां, आलं म्हटलं तर हे गेलं झालं पाहिजे, हे नवरं गेलं पाहिजे ना बाजारात. आनंदात जातो ज्यावेळेला माझा प्रत्येक पाव ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम हा प्रयोग करून तुम्हाला सांगतोय. आम्ही तर केलाच, पण जी मुलं जवळच्या गिरणीत जात नव्हती ती बाजारात जाऊन भाजी आणायला लागली. कारण काही नाही, आम्ही दमतच नाही. ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम करून बघा, प्रयोग करून बघा. म्हणून माझा संचार आहे ना, पायांनी चालणं ती प्रदक्षिणा आहे. हा प्रदक्षिणा जर भाव असेल तर चालण्याचा त्रास होणार नाही. शेवटी काय सांगतात, स्तोत्रानी सर्वा गिरा, माझ्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतील ते स्तोत्रासारखे पवित्र असतील. स्तोत्रात शिव्या नसतात. बघा ना, स्तोत्रात चांगले शब्द वापरलेले असतात. माझ्या तोंडून शिवी नाही बाहेर पडणार, माझ्या तोंडून असत्य नाही बाहेर पडणार, आणि माझ्या तोंडून कठोर शब्द नाही बाहेर पडणार. स्तोत्रा गिराणी, गिरा म्हणजे वाणी. यत यत कर्म, हे शेवटची ओळ आपल्याला माहीत आहे. यत यत कर्म करो मी तत्त दखिलम शंभो तवाराधना. मी जे जे काही काम करेन, श्वास घेतो तुझी आराधना आहे, मी नृत्य करतो तुझी आराधना आहे, मी आंघोळ करतो तुझी आराधना आहे, आंघोळा तुला घातलेला अभिषेक आहे, मी जेवतो हा तुला दिलेला नैवेद्य आहे. अहो सगळ्या क्रियांना आपल्याला कुठली तरी पॅरलल पूजेची किंवा मानस पूजेची कृती मिळते. ही याची गंमत आहे. म्हणून हे करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा, माझ्याकडून ही पूजा करताना जर चुका घडल्या असतील, पूजा मानस आहे. करचरण म्हणजे पायानी, हातानी, वाणी म्हणजे वाक म्हणजे वाणी, काया शरीर, कर्म म्हणजे निरनिराळ्या कृती करताना, श्रवण डोळ्यांनी पाप घडलं असेल, नयनजम म्हणजे श्रवण म्हणजे कान, कानाने काय पाप घडणार आहे. अहो भिंतीला कान आणून शेजारच्या आतलं ऐकता ना तुम्ही, हां आज भांडण चालले आहे, बहुतेक ती पळून गेलेली आहे त्यांची मुलगी, हे पाप नाही आहे का भाषण कानाला लावून ऐकायचं. तर डोळ्यांची काय पाप असेल तर मी कशाला सांगायला पाहिजे. आज विचार करूया, आपण सुद्धा तरुणपणी डोळ्यांची काही पापं केली असतील. हे लक्षात ठेवा. श्रवण नयनजंबा मानस अपराध माझ्याकडून घडले असतील तर, मानसम वा अपराधम, विहितम अविहितम, योग्य आणि अयोग्य. कधी कधी आपण योग्य पद्धतीने लोकांचं स्वागत करतो, कधी अयोग्य पद्धतीने करतो. योग्य पद्धतीने ती करते स्वयंपाक आणि अयोग्य पद्धतीने ताट आपटते खा. हे पद्धत योग्य आहे, पण सर्व करण्याची पद्धत अयोग्य आहे की नाही. म्हणून योग्य आणि अयोग्य जे काही माझ्याकडून घडलेलं आहे, मी तुला क्षमा कर मला. विहितम अविहितम वा सर्व मेहतात तुला अर्पण करतो, क्षमस्व. हा पूजा झाल्यानंतर सुद्धा आपण करचरण म्हणतो ना, कृतम. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जय 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 जयकार केलेला आहे. आरतीत सुद्धा जय देवी म्हणतो ना, जय जय करुणाब्धे. उद्या अर्थ बघूया. म्हणजे करुणेचा सिंधू, करुणेचा सागर, श्री महादेव शंभो. महादेव आहेस तू, आणि शंभो, शं म्हणजे कल्याण, आणि भू म्हणजे तुझ्याकडून सहज कल्याण होतं. तू नुसतं बघितलंच तरी कल्याण होतं. आणि शंकर म्हणजे कल्याण करणारा, आणि शंभू म्हणजे कल्याण होणारा. शंकर शंभू म्हटलात, कल्याण होतच राहतं, आणि करणारा शंकर. उद्या आपण इथून पुढचं बघणार आहोत. श्रीमद शंकराचार्य वीरचेता श्री मानस पूजा संपूर्ण. आज आपण अर्थ बघितला, म्हणजे बऱ्यापैकी मानस पूजेचा बघितला आहे. उद्या आपण यातलं गर्भितार्थ बघणार आहोत. आणि कोणत्या शंकराला अर्पण केलेले आहे. शेवटच्या कडव्यात त्यांनी सांगितलं ना, तू शंकरा माझा आत्मा म्हणजेच तू आहेस. मग आता ह्याला कसं वस्त्र घालायचं, याला कसं, उद्या तो फार सुंदर विचार आहे. आणि तो जर आपल्याला जमला तर आपले मनाचे रोग, मनावर येणारा ताण, मनाचं थकणं, मनाचं खचणं, हे लक्षात ठेवा, हे सगळं दूर होईल. सगळं दूर होईल. आणि मानस पूजा तुम्हाला बसमध्ये प्रवास करताना एकदा कंडक्टरला तिकीट दिलं, आरामात डोळे मिटत. बघा तुम्ही क्यूमध्ये उभे आहात. मानस पूजा 5 मिनिटाची करता येते, 5 तासांची करता येते. उद्या दोन्ही उदाहरणं तुम्हाला सांगेल. आहे त्या ठिकाणी ताण बसून डोळे मिटूया. शांत श्लोक म्हणूया शंकराचा. आपल्याला माहीत आहे शंकराचा मंत्र आहे ओम नमः शिवाय, तोही आपल्याला माहीत आहे. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. कैलास राणा शिवचंद्र महुळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी,
कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोणतारी. आता आपण माझ्यानंतर म्हणा, फक्त काहीच वेळ म्हणणार आहोत. ओम नमः शिवाय. 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 खूप छान. शांतीपाठ म्हणूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वास. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे म्हणून समोर शंकराचार्य आणि मागे राघवेंद्र स्वामी, त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.